ज्ञानोदय व्याख्यानमालेच्या हे 55 वर्ष आहे. आज आपण एक नवीन माहितीपर एक व्याख्यान होणार आहे. त्याआधी आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आज 13 एप्रिल 2024 आहे आणि 13 एप्रिल या दिवसाचं जे ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, क्रांतिकारक असं जे भारतासाठी महत्त्व आहे, त्या महत्त्वाच्या दिवशी अनुषाने आपल्या इथे माहिती आहे सगळ्यांना जम्मू काश्मीर स्टडी सर्कलमध्ये सक्रिय सहभाग असणारे, सक्रिय त्या अनुषंगाने माहिती देणारे आणि सतत त्या विषयाचा विचार करणारे आपले ज्ञानोदय सतीश मराठे आहेत. मी त्यांना विनंती करतो की या दिवसाचं जे महत्त्व आहे त्याबाबत थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करावं. आज आपण डॉक्टर वी.स. जोग सरांचं उद्बोधन ऐकायला उत्सुक आहात याची मला कल्पना आहे. त्यामुळे मी फक्त 2 ते 3 मिनटं आपला वेळ घेणार आहे. त्याचं कारण असं की 105 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबात बैसाखीचा पर्व साजरा होत असताना एक फार मोठं अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणारं असं हत्याकांड घडून आलं होतं इंग्रजांच्या राज्यात. 12 एप्रिल 1919 रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल ओडवायर यांनी मार्शल लॉ डिक्लेअर केला होता, पण त्याची प्रसिद्धी खूप लोकांपर्यंत ती पोचली नव्हती. त्यामुळे 13 तारखेला जालियनवाला बाग या अमृतसरच्या बागेमध्ये असंख्य लोक, असं सांगतात की 8 ते 10 हजार लोक जमा झाले होते आणि त्यांना याची मार्शल लॉ डिक्लेअर झाल्याची काहीच कल्पना नव्हती. त्या शहराची जी सुरक्षा व्यवस्था पाळणारे जे होते ब्रिगेडियर डायर यांचा असा समज झाला की हे सगळे लोक ब्रिटिश सत्तेला उलथून पाडण्यासाठी हे जमा झाले आहेत. त्यामुळे त्यांनी फेरफटका मारत तो जेव्हा बागेपाशी आला तेव्हा त्यांनी आपल्या बरोबरच्या सैनिकांना आदेश दिला. त्या बागेची संरचना अनेकांना माहीतच असेल, 3 बाजूनी इमारतीत आहेत आणि एकच फक्त एक्झिट आहे. त्यांनी एक्झिटलाच आपले सगळे सैन्य जमा केले आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्या जमावर अमानुषपणे गोळीबार करण्यात आला आणि कोणतीही त्याचं समर्थन त्यांनी केलेलं नाही. त्याच्यानंतर जे हंटर कमिशन जे स्थापन झालं याची चौकशी करण्यासाठी, त्यापुढे त्यांनी असं उद्दामपणे हे दिलं की मी त्या लोकांना मारण्यासाठीच आलो होतो आणि कोणतीही वैद्यकीय मदत त्यांना द्यावी हा माझा उद्देश नव्हता, कारण ते माझं काम नव्हतं. आणि अशा प्रकारे हे एक 10 मिनिटात जवळजवळ 1650 फैरी झाडून इंग्रजांनी जो आकडेवारी जाहीर केली त्याप्रमाणे 379 लोकांचा मृतांचा आकडा आहे. पण अनधिकृत आकडा हा 1500 ते 2000 असावा असं लोकांचं म्हणणं आहे. या स्मारकावर 1997 साली, ऑक्टोबर 1997 साली महाराणी आणि प्रिन्स फिलिप्स गेले. 2013 साली तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून गेले, पण त्या दोघांनीही माफी मागितली नाही या अमानुष कृत्यासाठी, किंवा आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या सरकारनेही ती मागणी केली नाही. 97 साली महाराणी आणि युवराज गेले, त्यावेळेस यांचं सरकार होतं, मिलीजुलं सरकार होतं इंद्रकुमार गुजरालांचं, आणि 2013 साली मनमोहन सिंगांचं सरकार होतं. पण या दोघांनीही त्यांनी माफी मागावी अशी कधीही मागणी केली नाही, आजपर्यंत मागणी केली नाही. हे या आपल्या देशाचं दुर्दैव समजावं लागेल. हे जे ज्ञात अज्ञात जे असंख्य हुतात्मे ज्यांनी की आपलं स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिलं, त्यांच्याप्रती आपण एक आदरांजली स्तव 1 मिनिट उभे राहून स्तब्धता पाळावी अशी मी ज्ञानयोद्धाकारांतर्फे आपणा सर्वांना विनंती करतो. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. ज्ञानयोद्धा व्याख्यानमालेचं हे 55वं वर्ष आहे आणि त्याच शृंखलेतली आजची जी व्याख्यानमाला आहे ती व्याख्यानमाला ही अतिशय ज्याला म्हणतो आपण एक विषयाला धरून आणि अतिशय माहितीपूर्ण राहील. मी आमंत्रित करतो आमचे आदरणीय गुरु डॉक्टर वी.स. जोग सर यांना, तसेच आमचे मित्र आणि प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे सर यांना की त्यांनी कृपया व्यासपीठावरून आपलं आसन ग्रहण करावं. त्याचप्रकारे मी डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे यांना आमंत्रित करतो की त्यांनी आदरणीय गुरु डॉक्टर वी.स. जोग यांचा परिचय करून द्यावा. आज आपण
लोकसभा निवडणूक 2024 या विषयावर ज्यांचं चिंतन या ठिकाणी ऐकणार आहोत ते आदरणीय डॉक्टर विजय सखाराम जोग. खरं तर ते आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहेत. जोग सर हे नागपूरच्या CP एंड बेरार महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक होते आणि त्याच महाविद्यालयातून प्राचार्य पदावर ते निवृत्त झाले. अध्यापक हा त्यांचा परिचय आहेच, कारण की अध्यापन सेवा करताना नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातल्या विविध संस्थांवर त्यांनी काम केलं. पण त्यांचा खरा परिचय आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ते एक लेखक, साहित्यिक आणि विचारवंत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक विचारवंत लेखक आणि वक्ता म्हणून ते सुपरिचित आहेत. डॉक्टर वि.स. जोग सरांची जवळजवळ 35 पुस्तकं प्रसिद्ध आहेत, त्यापेक्षाही जास्ती असतील कदाचित. पण त्यांच्या परिचयामध्ये त्यांनी ज्या पुस्तकांची नावं दिली आहेत आणि त्याच्यातून त्यांचं बहुआयामी लेखन विश्व आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामध्ये कादंबऱ्या आहेत, म्हणजे कथनात्मक साहित्य आहेत. त्यांची ग्रीष्मदाह कादंबरी, आई कादंबरी, त्यांची मकरंद मुमताज कादंबरी, हे त्यांचं कादंबरी विश्व आहे. सोबत एक उत्तम कथाकार म्हणून विदर्भातले ते परिचित आहेत. त्यांच्या काही कथा गेल्या अनेक वर्षांमध्ये नागपूर विद्यापीठाच्या आणि अन्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये पण लागलेल्या आहेत. नातं सारखा त्यांचा कथासंग्रह आहे. शिवाय त्यांनी काही नाटकांचं पण, शहप्रतिशह सारखं नाटक आहे त्यांचं, नाटकांचं पण लेखन केलेलं आहे. शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणजे चित्रपट जगत, चित्रपट विश्वाच्या संदर्भात पूर्वीच्या प्रज्वलंत सावरकरांच्या त्या नियतकालिकामध्ये त्यांनी बराच काळ लेखन केलं. त्याच्यावरच्या त्यांच्या अशी गाणी, अशा आठवणी किंवा मन्याकुमारीवरचं पुस्तक, अशी काही पुस्तकं त्यांची सिनेमावरची सुद्धा प्रसिद्ध आहेत. आणि मुख्य त्यांची ओळख म्हणजे एक विचारवंत म्हणून. त्या संदर्भात त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आंबेडकर विचार समीक्षा वगैरे वगैरे. मार्क्सवाद आणि मराठी साहित्य, मार्क्सवाद आणि दलित साहित्य, हे त्यांची वाङ्मयीन समीक्षेची पुस्तक आहेत. अशा प्रकारचं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि ते मार्क्सवादी विचारवंत म्हणून ते सुपरिचित आहेत. सोबतच सावरकरवादाचं पण मांडणी आणि सावरकरांचे पण कट्टर समर्थक एका बाजूला, म्हणजे हिंदुत्ववाद आणि सावरकरवाद असं एक प्रकारचं, एक वेगळ्या प्रकारचं रसायन त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि त्यांच्या विचार मांडणीमध्ये असतं. आणि ते असं दोन नौकेवर एखादा व्यक्ती जसा उभा राहून कसरत करत असतो वैचारिक, अशा प्रकारचं संतुलन अनेक वर्ष ते करत आलेले आहेत. तर असे डॉक्टर वि.स. जोग आज या ठिकाणी आपल्यासमोर आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा किंवा ताजा, जो एकदम समकालीन आजचा असा विषय आपल्यासमोर मांडणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषय मांडणीला सुरुवात करावी. सर्वप्रथम जालियनवाला बाग हत्याकांडात हुतात्मा झालेल्या, बळी पडलेल्या सर्व नागरिकांना मी अभिवादन करतो. त्याचं स्मरण आज ज्ञानयुद्धामध्ये झालं. सतीश मराठेंनी त्याचा थोडक्यात परिचय करून दिला. त्याबद्दल, या कृतज्ञतेबद्दल दिलीप देवधर आणि सतीश मराठे यांचं अभिनंदन करतो. जालियनवाला बागवरती अनेकांनी लिहिलं आहे. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, तिचं शीर्षकच म्हणे जालियनवाला बाग हे आहे. पंडित प्रतिभांची कविता आहे. पलीकडे ती कविता जागृती नावाच्या लहान मुलांच्या चित्रपटात समाविष्ट झाली. त्या जालियनवाला बाग हत्याकांडातील बळींना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि माझ्या मुख्य भाषणाकडे वळतो. खूप दिवसांनी, म्हणजे खूप वर्षांनी मी ज्ञानयुद्धामध्ये भाषण देण्यासाठी आलो आहे.
ही संधी मला दिली त्याबद्दल ज्ञानयुद्धाचे संस्थापक श्री दिलीप देवधर यांना धन्यवाद देतो. 1960मध्ये ज्ञानयुद्धा सुरू झालं आणि आज जवळजवळ 64 वर्ष मधला 1-2 कोविडचा काळ सोडला तर अखंडपणे हे ज्ञानसत्र, हा ज्ञानयज्ञ देवधरांनी सुरू ठेवला. या त्यांच्या चिकाटीबद्दल पुन्हा पुन्हा त्यांना धन्यवाद देतो. तशी त्यांची माझी रोजच्या रोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून भेट होतेच. या व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी किती नवीन विचारवंत तयार केले आहेत त्यांची भेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून होते. नवीन पिढी ते कशी घडवत आहेत. पण आज प्रत्यक्ष खूप दिवसांनी भेट झाली, त्याचा आनंद झाला. कार्यक्रमाचे मॉनिटर ज्यांनी आता माझा परिचय करून दिला डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे हे आहेत. प्राध्यापक आहेत, लेखक आहेत, वक्ता आहेत, विचारवंत आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अप्रत्यक्ष प्रचारक आहेत. मॉनिटर मला पहिला कळलं नाही. दिलीप देवधर प्रत्येक वेळेला इतके वेगवेगळे पारिभाषिक शब्द आणतात की ते समजून घेण्याचं पुष्कळ वेळ जातं. मॉनिटर वर्गामध्ये आम्ही शाळेमध्ये असताना मॉनिटर आम्हाला माहीत होता. मॉनिटर म्हणजे वर्ग नियंत्रक. आज हा अभ्यास वर्ग दिलीप देवधर मला सांगितलं हा अभ्यास वर्ग आहे, त्यामुळे या अभ्यास वर्गाचे वर्ग नियंत्रक राजेंद्रजी आहेत. वर्ग नियंत्रक वर्गावर नियंत्रण ठेवतो. तसं माझ्या भाषणांवरती माझ्या भाषणातून काही उलटसुलट झालं तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे नाईकवाड्यांचं आहे. मॉनिटरचा दुसरा अर्थ आपण आरोग्य सेवेमध्ये पाहिला. आपण जर हॉस्पिटल रुग्णालयात भरती झालो तर समोर एक मॉनिटर असतो आणि रोग्याची स्थिती दाखवत असतो. त्याही अर्थाने नाईकवाडे मॉनिटर आहेत. म्हणजे आपल्या देशातल्या आजच्या चांगल्या वाईट परिस्थितीचं त्यांना ज्ञान आहे आणि ते ज्ञान त्या विद्यार्थ्यांसमोरही मांडतात, बिजणी महाविद्यालयाच्या आणि इतरत्रही मांडतात. मी त्यांनाही धन्यवाद देतो. माझ्या व्याख्यानाचा विषय लोकसभा निवडणूक 2024 हा आहे. एकेकाळी मी निवडणुकीच्या राजकारणात होतो. 1957-58मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात होतो आणि नागपुरात अनुसयाबाई काळे यांच्या मृत्यूनंतर जी लोकसभेची पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत आणि विरुद्ध खोब्रागडे अशी ती पोटनिवडणूक होती. त्या पोटनिवडणुकीत आम्ही खोब्रागड्यांचा प्रचार केला. ते पडले. 46,000 मतांनी पडले. 46,000 मतांनी पडले. पुढे 1962च्या निवडणुकीमध्ये माझे मावसबंधू आणि हिंद महासभाचे तत्कालीन नेते आणि इच्छुक विक्रम सावरकर यांच्या विधानसभा निवडणुकीतही मी त्यांचा प्रचार केला. तेही त्या निवडणुकीमध्ये पडले. त्यांची अमानत रक्कम जप्त झाली. त्यानंतरच्या काळात भाई वर्धन यांच्या 4 निवडणुकांनी लोकसभेच्या 4 निवडणुकांमध्ये प्रचार मी केला. विधानसभेच्या निवडणुकीत नाही केला, पण लोकसभेच्या 4 निवडणुकांमध्ये मी प्रचार केला. त्या 4ही निवडणुकांमध्ये भाई वर्धन पराभूत झाले. म्हणजे मी ज्यांना ज्यांना समर्थन देतो ते पडतात असं मला एकंदर आजपर्यंतच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे राजकारणापासून आपण अलिप्त व्हावं असं मी ठरवलं आणि सक्रिय राजकारणापासून मी अलिप्त झालो आहे. कारण आपला इच्छुक निवडून आणण्यासाठी जी प्रतीक्षा करावी लागते ती प्रतीक्षा आता वयामुळे आणि इतर गोष्टींमुळे उरली नाही. संघ, भाजप, जनसंघ यांच्या कार्यकर्त्यांपाशी
ती प्रतीक्षा आहे. म्हणून तर ते कित्येक वर्ष घोषणा देत गेले, प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी अटल बिहारी. प्रत्येक वेळेला जनसंघ पडायचा, पण यांच्या घोषणा चालूच. ती प्रतीक्षा कायम ठेवल्यामुळे त्या घोषणेनंतर 35 वर्षांनी ती घोषणा प्रत्यक्षात आली. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. निवडणुकांचं राजकारण असं चिकाटीचं असतं. आजही लोक घोषणा देत आहेत, अब की बार 400 पार, अब की बार मोदी सरकार. या घोषणा प्रत्यक्षात येणार की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीचा कालपट खूप मोठा आहे. 2 महिन्यांचा कालपट मोठा आहे. कुणाच्या सांगण्यावरून हा 2 महिन्याचा कालपट निवडणूक आयोगाने ठरवला काही कल्पना नाही. पण इतका कालपट असायला नको. माणसं गुंतून राहतात, यंत्रणा गुंतून राहते, उलटसुलट प्रकार घडू शकतात. देश किती मोठा असला तरी निवडणुकांचा कालपट इतका मोठा नसावा. कारण आजकाल अत्याधुनिक यंत्रणा आलेल्या आहेत, यंत्र आलेली आहेत. त्यामुळे हा कालखंड 3 आठवडे किंवा 1 महिन्याचा जर केला असता तर ते योग्य ठरलं असतं. मोदींनी म्हटलं होतं की एक देश एक निवडणुका. त्याच्यासाठी आपल्या माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली एक समिती पण कार्यरत होती. त्यांनी आपला अहवाल देखील राष्ट्रपतींना सादर केलेला आहे. एकीकडे तुम्ही एक देश एक निवडणुका म्हणता, म्हणजे निवडणुकांचा कालपट कमी करता, आणि दुसरीकडे एवढा मोठा कालपट ठेवता, हे मला तरी बरोबर वाटत नाही. 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, 140 कोटी लोकसंख्येपेक्षा लोकसंख्येमध्ये इंडिया टुडेच्या आकड्यानुसार जवळपास 1 कोटी मतदार या 18व्या लोकसभेसाठी संसद निवडणार आहेत. मतदारांच्या किंवा इतर आकडेवारीवरती मी आवश्यक तितकाच भर देणार नाही. आकडेवारीवर भर देण्यापेक्षा मुद्द्यांवर भर देणं हे मला स्वतःला आवडेल. एवढं मात्र सांगतो मी की 100% तरुण मतदारांपैकी केवळ 40% मतदारांनी आपली मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे. 60% नवमतदारांनी नोंदणी केली नाही. का त्यांना या निवडणुकांमध्ये रस नसावा? का त्यांना राजकारणामध्ये रस नसावा? बेरोजगारीमुळे की आणखीन कुठल्या कारणामुळे? याचा विचार करायला हवा. या निवडणुकीतील काही पक्षांच्या स्थितीगतीचा माझ्या भाषणातही विचार करणार आहे. वस्तुनिष्ठपणे शक्य तितक्या त्रयस्थपणे स्वीकार नकार या मार्क्सवादी भूमिकेतून अतिमूल्यन नको, अवमूल्यन नको, व्हायला पाहिजे वस्तुनिष्ठ मूल्यमापन या भूमिकेतून हा विचार मी व्यक्त करणार आहे. शक्य आहे माझ्या काही प्रतिक्रिया आपल्याला आवडतील, काही प्रतिक्रिया वादग्रस्त होतील, आपल्याला आवडणार नाहीत. या भाषणानंतरच्या प्रश्नोत्तरामध्ये आपली मतं आपण सांगणार आहात आणि माझ्या मतांचं आपणाला आवश्यक वाटलं तर खंडन मंडन देखील करणार आहात.
पहिल्यांदा आपण भाजपचा विचार करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वलयांकित व्यक्तिमत्वामुळे यापूर्वी 2014 आणि 2019 या 2 निवडणुकांमध्ये भाजपने प्रचंड यश मिळवलं. 2014च्या निवडणुकीमध्ये भाजपला एकट्याला 282 जागा आणि इतरांना 38 जागा, इतर पक्षांमधून 44 जागा, अशा एकूण 336 जागा मिळाल्या होत्या. 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपला 303 जागा, इतर पक्षांना 49, अशा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 352 जागा मिळाल्या होत्या. दोन 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपला 45% मतं मिळाली होती, म्हणजे 45% मतं मिळाली, 55% मतं भाजपच्या विरोधात गेलेली होती. दोन 2024च्या निवडणुकीत आपली घोषणा पूर्ण करण्यासाठी भाजपला 48 आणखी जागांची आवश्यकता आहे. या 48 आणखीन जागा भाजपला मिळतील की नाही, मी साशंक आहे. अब की बार भाजप सरकार, या घोषणेबद्दल साशंक नाही, पण अब की बार 400 पार या घोषणेबद्दल मी साशंक आहे. ही गोष्ट खरी आहे की मोदींची लोकप्रियता कमी झालेली नाही. प्रभू रामचंद्राला त्यांनी 22 जानेवारी 2024 रोजी जो साष्टांग नमस्कार घातला, तो साष्टांग नमस्कार प्रत्यक्षात त्यांच्या शब्दामध्ये 140 कोटी भारतीय जनतेला घातलेला साष्टांग नमस्कार होता. 6 डिसेंबर 1992 हा दिवस आपल्या लक्षात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर जर त्यावेळेला हयात असते तर त्या दिवसाला त्यांनी भारतीय इतिहासातलं सोनेरी पान म्हटलं असतं. 22 जानेवारी 2024 7वं सोनेरी पान म्हटलं असतं. भारतीय इतिहासातलं 7वं सोनेरी पान. 6 सोनेरी पान हा सावरकरचा ग्रंथ आपण सगळ्यांनी वाचला असेल आहे. 6 सोनेरी पानं, त्यांनी 7वं सोनेरी पान म्हटलं असतं. 22 जानेवारी 2024 या दिवशी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना झाली. सावरकर हयात असते तर त्या दिवसाला त्यांनी भारतीय इतिहासातलं 8वं सोनेरी पान म्हटलं असतं, राम मंदिर सप्तपूर्ण झाल्याबद्दल. सातवं सोनेरी पान ज्या वेळेला लिहिलं गेलं तेव्हा लालकृष्ण अडवाणी जाहीरपणे आणि मोरोपंत पिंगळे अप्रत्यक्षपणे ते 7वं सोनेरी पान लिहिणारे होते. त्या दोघांबरोबर मोदी हे होतेच. 22 जानेवारीला 8वं सोनेरी पान ज्यावेळेला लिहिण्यात आलं त्यावेळेला निवृत्त झालेल्या भारतीय सरन्यायाधीशांइतकंच महत्त्वाचं काम, ते 8वं सोनेरी पान लिहिण्यात महत्त्वाचं काम आजच्या आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे, याबद्दल कुणालाही शंका वाटणार नाही. आपल्या देशातील धर्मश्रद्धेचा विचार करता या देशातील हिंदू तो 85% आहे. हा मोदींना मतं देणार यात शंकाच नाही. मुसलमान देतील की नाही या विषयावर मी उत्तरार्धात येतो. पण एक गोष्ट खरी,
की 2014 मुसलमान महिलांनी मोदींना भरभरून मतं दिली. आपल्या नवऱ्याचं न ऐकता त्यांनी भरभरून मतं दिली, विशेषतः उत्तर भारतामध्ये. कारण 2019 त्यांनी मतं दिली, कारण तिहेरी तलाक. पुरुषोत्तम भास्कर भावेंनी एकदा एक लेख लिहिला होता, पिंजऱ्यातील मैनांचा तडफडाट, मुसलमान महिलांच्या बंदीबद्दल. पिंजऱ्यातील मैना मोदींनी मुक्त केले, त्याचं ऋण मुसलमान महिलांनी मानलं आणि मोदींना भरभरून मतं दिली. मुसलमान महिलांच्या घराघरात, हिंदूंच्याही घराघरात निःशुल्क सिलेंडर आणलं म्हणून मोदींना मतं दिली. 2014 आणि 2021 मध्ये या ठिकाणी 370 कलम रद्द केलं. 370 कलम रद्द करून कुठेही दंगा झाला नाही, कुठेही अशांती झाली नाही. त्यामुळे मोदींचं हे धोरण अगदी योग्य होतं, हे इतिहासाने सिद्ध केलं. काश्मीरमध्ये जो मुळात रोजगारीचा प्रश्न होता, तो 370 कलमामुळे काही प्रमाणामध्ये त्या बेरोजगारीला प्रतिबंध बसला. काश्मीरातील 4 घराणी सोडली तर संपूर्ण देशाने 370 कलम रद्द झाल्याबद्दल मोदींना धन्यवाद दिले. आणि नुसता धन्यवाद नाही दिले तर मोदींना मतही दिली. संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी उभा राहिला. कारण त्यात नेहरूकृत काश्मीर पक्षपाताला उत्तर मिळालं होतं. नेहरूंनी काश्मीरच्या संदर्भात, मी नेहरूंना पूर्ण टीका करणारा नाही आहे, मी भाजपचं सरकार आलं मग पटेलांना मुख्य मानायचं, नेहरूंना नाही. नेहरूंचं ऐतिहासिक योगदान आहे, पण त्यांनी काश्मीरबद्दल त्याने जो कायदेशीर एक प्रकारे अपराध केला, त्याला उत्तर मोदींनी दिलं. म्हणून लोक मोदींना आजही मतदान करणार आहेत. समान नागरिक कायदा ही तर काळाची मागणी आहे. एका राज्यात समान नागरिक कायदा विधानसभेत अंमलात आला, दुसऱ्या राज्यात तो येणार आहे, तिसऱ्या राज्यात येणार आहे. त्या राज्यात तरी भाजपचं सरकार गेलं असलं आणि काँग्रेस सरकार आलं असलं तरी, पण समान नागरिक कायदा आज ना उद्या मोदी सरकार पूर्ण करणार याबद्दल आपल्यापैकी कोणाच्याही मनात शंका नाही. आणि म्हणून लोक मोदींच्या पाठीमागे उभे आहेत. पुलवामा इथे सैनिकांच्या झालेल्या निगृढ हत्याकांडांचा प्रतिशोध मोदींनी घेतला. मोदी सरकारने घेतला, मोदींनी म्हणण्यापेक्षा मोदी सरकारने घेतला. यामुळे लोक अतिशय आनंदित झाले. परवाच ऋषिकेशच्या प्रचार सभेत मोदींनी याचा स्पष्टपणे उल्लेख केला की वेळ पडली तर आम्ही तुमच्या घरात घुसून मारू. आणि उडीच्या निमित्ताने तुमच्या घरात घुसून मारू हे आपलं विधान, आधी त्यांनी विधान सिद्ध केलं आणि मग त्यांनी विधान केलं ऋषिकेशच्या प्रचार सभेमध्ये. या प्रत्यक्ष प्रतिकाराच्या गोष्टी. मला असं वाटतं की मोदींनी आणखीन काही सुचवलेलं आहे. आपण वर्तमानपत्राच्या बातम्या वाचल्या असतील तर पाकिस्तान, इराण, कॅनडा या देशांमध्ये भारताला त्रस्त करणारे दहशतवादी मारले गेले. या मारले गेलेल्यांच्या मागे मोदी सरकार नसेलच
असं मी तरी म्हणणार नाही. डोभालने जी कृती केली ती कायदेशीर, याला मोदी असं म्हणणार नाही मी हे केलं म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे. पण ज्या दहशतवाद्यांनी आत्तापर्यंत आम्हाला त्रास दिला ते पाकिस्तानात लपून नसतात, त्यांना मारण्या इतकं धैर्य आणि सशक्त आपलं गुप्तचर झालं. मोदींनी त्यांना पाठिंबा दिल्याशिवाय हे होणं शक्य नव्हतं, असं माझं स्वतःचं मत आहे. राजकारणात किंवा युद्ध करण्यात पुरावे असतातच असं नाही, पण लोकांना असं वाटतं हे डोभालमुळे झालं आणि डोभाल त्याच्या मोदींच्या आग्रहाखातर त्यांनी केलं. मी विचारपूर्वक आणखी एक विधान या भाषणामध्ये करतो. यापुढच्या प्रसार आता थोडे उरले, यापुढच्या प्रसार सभांमध्ये मोदींनी एक विधान जर निसट्ट का होईना केलं तर अबकी बार 400 पार काय होईना 500 पार देखील होऊ शकतात. कोणतं ते विधान? आज ना उद्या आम्ही भारत हा अखंड करणारच, अखंड हिंदुस्थान निर्माण होणारच. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या तरतुदीनुसार कदाचित मोदींना हे विधान करणं कदाचित शक्य होणार नाही, पण त्यांच्या मनात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सगळा अजेंडा कार्यक्रम मोदी वापरत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं अखंड हिंदुस्थानच्या निर्मिती, इंदिरा गांधी असती तर अखंड हिंदुस्थानची निर्मिती केव्हा झाली असती, पण इंदिरा गांधी नंतर आता लोकांचं लक्ष, डोळे मोदींकडे लागले. मोदी जोपर्यंत आहे तोपर्यंत अखंड भारताची निर्मिती व्हायला हवी आणि ती निर्मिती होण्यासारखी परिस्थिती पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या इतकं दुबळं झालं आहे की पाकिस्तानातल्या लोकांचाच पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांवरती विश्वास उरला नाही. टाइम्स नाऊ या दूरदर्शन मालिकेमध्ये मुस्लिम महिलांच्या ज्या मुलाखती येतात, प्रत्येक मुस्लिम महिला सांगून राहिले की आम्हाला भारतात जावंसं वाटतं, भारत पाकिस्तान एक व्हावंसं वाटतं. हे पाकिस्तानातल्या मुस्लिम महिला सांगून राहिलेल्या आहेत. इतका त्यांना पाकिस्तानमध्ये त्रास आहे. त्यामुळे मोदींच्या कारकिर्दीमध्ये अखंड हिंदुस्थान होईल असं मला स्वतःला वाटतं. पाकिस्तानमधली परिस्थिती सर्वार्थाने ढासळलेली आहे. एकेकाळी मुलायमसिंह यादवनी हा प्रयत्न केला होता संरक्षण मंत्री असताना. आज जी इतिहास दफन करण्याची वृत्ती आहे ती मला मान्य नाही. त्यांनी जे चांगलं केलंय त्या चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. मुलायमसिंह यादवनी भारत पाकिस्तान महाराज्य महासंघ करण्याचा प्रयत्न चालवला होता संरक्षण मंत्री असताना. दुर्दैवाने त्याला यश आलं नाही, पण आता त्याला मोदींच्या कार्यकाळामध्ये यश येऊ शकतं असा भारतीय जनतेचा विश्वास आहे. आणि म्हणून लोक पुन्हा 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 मोदींना अबकी बार मोदी सरकार म्हणून मतं देत आहेत. पण अबकी बार 400 पार या घोषणेशी मी सहमत नाही. ही घोषणा प्रत्यक्षात येणं शक्य नाही असं माझं स्वतःचं मत आहे. कारण अनेक आहेत. राज्य करणं म्हणजे सूड उगवणं नव्हे असं आम्हाला लोकमान्य टिळकांनी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी सांगून ठेवलेलं होतं. पण राज्य करणं म्हणजे सूड उगवणं हेच ईडीच्या माध्यमातून, सीडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून, सीआयडीच्या माध्यमातून. त्यामुळे काही एक समाज घटक हा मोदी शासनापासून, मोदी सरकारपासून दूर जाणार
असं मला स्वतःला वाटतं. आदल्या दिवशीच्या भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यवधी रुपयाच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणारे मोदी शहा काही दिवसातच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच अजित पवारच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाला भाजपमध्ये सामील करून घेतात. ही गोष्ट मांजर डोळे मिटून दूध पीत असलं तरी जनतेचे डोळे उघडे असतात. ही गोष्ट लोकांना मान्य नाहीत आणि लोक निवडणुकीत या पक्षांतराला चोख उत्तर देतील असा माझा अंदाज आहे. भाजपच्या या फोडाफोडीच्या राजकारणाने दिलीप दिवेकरांचं पुस्तक माझ्या हातात आहे. संघाबद्दल माझ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक ते अभ्यासक आहेत, निर्विवाद अभ्यासक आहेत आणि त्यांची बहुतांश मला पटणारी आहे. भाजपच्या या फोडाफोडीच्या राजकारणाने गेली 100 वर्ष, पुढच्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी आहे. गेली 100 वर्ष जोडाजोडीचं राजकारण करणारे संघ कार्यकर्ते नाराज नाहीतच असं माझ्या ते म्हणून नाईकवाड्यांनी त्यानंतर सांगावं. फोडाफोडीचं राजकारण महत्त्वाचं आहे की जोडाजोडीचं राजकारण महत्त्वाचं आहे? नाईकवाड्यांनी नाही, कोणीच त्याबद्दल प्रतिवाद करू शकतात माझ्या विधानाचा. मी संघाचा नसलो तरी मला एका गोष्टीचं दुःख आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःची रिमोट कंट्रोल म्हणजे नियंत्रण शक्ती गमावून बसला आहे का? रशियात कम्युनिस्ट पार्टी स्वतःची नियंत्रण शक्ती गमावून बसली, रिमोट कंट्रोल गमावून बसली आणि पुतीनला फावलं. तशी संघ परिवार स्वतःची नियंत्रण शक्ती गमावून बसला आहे की काय याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. सुदर्शनजींनी मला नाईकवाडींनीच एकदा एका सुदर्शनजींच्या काही कार्यक्रमात ते घेऊन गेले. सुदर्शनजींनी जाहीरपणे म्हटलं होतं वाजपेयी आणि अडवाणी यांचा काळ आता संपला आहे, त्याने निवृत्त व्हायला हवं. ते मी नव्हतं म्हटलं, सुदर्शनजी म्हटलं. मोहन भागवत असं म्हणू शकणार नाहीत, कारण शेवटी संघाचाच अजेंडा मोदी राबवतात आहेत. पण त्यांना तसं म्हणण्याचं धैर्य, सरकार जर संघ विचारांपासून दूर जात असेल, संघामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, व्यक्तीपेक्षा राष्ट्राला महत्व. पण राष्ट्रापेक्षा व्यक्तीला महत्व अशीच चूक संघाच्या एखाद्या प्रचारकांकडून होत असेल आहे तर त्याला जाब विचारण्याचा अधिकार हा संघ परिवाराला आहे, तो तुम्हा आम्हालाही आहे. कधी कधी परमपूज्य मोहनजी भागवत स्पष्टपणे बोलतात, त्यांच्यापेक्षा दत्तात्रय होसबळे अधिक स्पष्टपणे बोलतात. पण तेवढं पुरेसं नाही आहे असं मला स्वतःला वाटतं. की संघाचा हा दूरस्थ नियंत्रण हे भाजपवरती जोपर्यंत आहे, काँग्रेसवरती जोपर्यंत सेवा दलाचं राष्ट्रसेवा दल हे भाजप प्रजासत्ताक पक्षाचं संघटना होती. काँग्रेसवर ज्या वेळेला सेवा दलाचं काँग्रेस सेवा दलाचं नियंत्रण होतं तेव्हा नेहरू देखील जरा सांभाळून असायचे. असं नियंत्रण, संघाचं नियंत्रण भाजपवरती राहिलं पाहिजे या मताचा मी स्वतः आहे. आणखीन काही गोष्टी आहेत. मगाशी मी मोदींच्या जमेच्या गोष्टी सांगितल्या, आता मी मोदी आणि शाह यांच्या विरोधात बोलणार आहे.
पटेल आपल्याला पटणार नाही. त्यांचा एक पक्षपाती अजेंडा म्हणजे गुजरात. गुजरात म्हणजेच राष्ट्र. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये जाऊन राहिले आहेत. मराठी माणसांवरती मुंबईमध्ये अन्याय होतो आहे. त्याचं फळ निवडणुकीत कदाचित शिवसेना देऊ शकेल. प्रत्येक गोष्ट गुजरातमध्ये. हा देश आहे की गुजरात आहे? साध्या साध्या गोष्टी, अगदी दादासाहेब फाळके अवॉर्ड देताना देखील चित्रपटचा उल्लेख केला. आशा पारेख इतकी मोठी नाही की जिला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात यावा. आहे 2-4 चित्रपट, 1-2 चित्रपटात त्यांनी चांगलं काम केलं असेल, तर बाकीचे त्याचे चित्रपट गल्लाभरच होते. तिच्यापेक्षा माला सिन्हा ही अधिक चांगली चित्रपट अभिनेत्री होती, पण नाही. आशा पारेख गुजराती आहे म्हणून, म्हणजे सर्वंकष नियंत्रण कशा प्रकारचं चालू आहे म्हणून त्यांनी तिला दादासाहेब फाळके पुरस्कार दिला. नंतर मग टीका झाली म्हणून वहिदा रहमानला दिला. हार्दिक पंड्यासारखा अतिशय लहरी माणूस तुम्ही त्याला काही कारण नसताना भारतीय क्रिकेट चमूचा कर्णधार बनवता आणि मुंबईचा कर्णधार बनवता. मुंबईचे लोक नाराज झाले. केवळ तो गुजराती आहे म्हणून. हा गुजराती प्रांतीयवाद राष्ट्राच्या प्रमुखाला हा न शोभणारा असा गुजराती प्रांतीयवाद आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. हा हिडन गुजराती अजेंडा लोक लक्षात ठेवत नाही असं नाहीये. जनता मूर्ख नाहीये. मुंबईमध्ये आणि कोकणामध्ये आपण जरी किती नावं ठेवत असलो तरी मुंबईमध्ये आणि कोकणाच्या काही भागात नारायण राणेंचा मतदारसंघ सोडला तर शिवसेनेला जो पाठिंबा मिळतो आहे निवडणुकीत, आपण खुर्ची बसतो आपल्याला चर्चा करतो शिवसेना संपल्यावर आहे, पण मराठी माणसांच्या हितासाठी जो शिवसेनेला पाठिंबा मिळतोय, मिळणार आहे, त्याचाही विचार होण्याची आवश्यकता मला स्वतःला वाटते. केवळ आमच्यासारखे लोक यावर नाराज आहेत असं नाही. भाजपमधलेही काही विचारवंत नाराज आहेत. निर्मला सीताराम नाराज आहेत. निर्मला सीतारामचे पती प्रभाकरन नाराज आहेत. ज्योतिरादित्य शिंदे नाराज आहेत. पुण्याच्या सभेमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंनी भाषण केलं आणि भाषणात त्यांनी सांगितलं, अबकी बार 400 पार अशा घोषणा करू नका. हा हे शिंदे सांगतोय, ज्योतिराज शिंदे सांगतोय, अशा घोषणा करू नका, गाफील राहू नका, हे ज्योतिरादित्य शिंदे सांगतोय. बनवारीलाल पुरोहित आपल्या नागपूरचे नाराज आहेत. त्यांनी एकदम उठून चंदीगडवरून त्यागपत्र देऊन नागपूरला येऊ, असं काय झालं? असं हेच घडलं की चंदीगडच्या निवडणुकीमध्ये भाजपने, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने जो भ्रष्टाचार केला त्यामुळे नाराज होऊन त्यांनी अमित शहाच्या हाती आपलं त्यागपत्र दिलं आणि नागपुरात निघून आले. भ्रष्टाचारी केवळ एकच पक्ष असतो असं नाही, हाही पक्ष असतो, तोही पक्ष असतो. दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने भाजप जरा कमी भ्रष्ट असेल आहे. ते लोक देखील नाराज आहेत. मग अशा वेळेला अबकी बार 400 पार ही घोषणा प्रत्यक्षात येणं हे मला तरी शक्य वाटत नाही. इलेक्शन बॉन्डवर नाराज आहेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आत्तापर्यंत निवडणूक आयोग, पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश या तिघांची समिती करत होते. आता कायदा करून त्यांनी सरन्यायाधीशाला
त्याच्यातच वगळलं. कदाचित न्यायमूर्ती चंद्रचूडांसारखा निष्पृह सरन्यायाधीश त्यांना नको असावा म्हणून. याचाही आपण विचार केला पाहिजे. तरी देखील अब की बार मोदी सरकार हे होणारच, कारण मोदींना पर्याय नाही. राहुल गांधी हा काही मोदींना पर्याय असू शकत नाही. मी राहुल गांधींना पप्पू वगैरे म्हणणार नाही, अशी भाषा मला शोभणारी नाही. आजकालचे राजकारणी एकमेकांच्या बद्दल ज्या प्रकारची अभद्र भाषा बोलतात ती भाषा मला शोभणार नाही. पप्पू म्हणणार नाही, पण अपरिपक्व म्हणेल. मी त्यांच्या यात्रेचं स्वागत करेन. त्या यात्रेमध्ये त्यांनी कर्नाटकाला विजय मिळवून दिला, याही गोष्टी त्यांनी स्वागत करेन. ही गोष्ट मी लक्षात ठेवेन. स्वागत करण्यापेक्षा ही गोष्ट लक्षात ठेवेन. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्याने कुठलाही पुरावा नसता जी नालस्ती वारंवार चालवली, ती नालस्ती अक्षम्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून त्यांना आपलं चंबू गव्हावर आवळून पळावं लागलं, हे सत्य आहे. मला एकदा नितीन गडकरी म्हणाले होते की मी राहुल गांधींना 2दा-3दा सांगितलं, सावरकरांना चरित्र वाचा, मी तुम्हाला हिंदीमध्ये चरित्र देतो, चरित्र वाचत नसाल, तुमच्यापाशी तेवढा वेळ असेल, तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर मी तुम्हाला सावरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, पण तुम्ही सावरकरांना टीका करू नका. हे गडकरींनी राहुल गांधीला सांगितलं, पण राहुल गांधी बदलले नाहीत. त्यामुळे मोदींना राहुल गांधी हा पर्याय असू शकत नाही. राहुल गांधीच काय, काँग्रेस पक्ष हाच सावरकरांचा क्रॉनिक द्वेष्ट आहे. सुरुवातीपासून पंडित नेहरूंच्या काळापासून आजपर्यंतच्या काळापर्यंत क्रॉनिक द्वेष्ट आहे. या ठिकाणी कशाला लोक राहुल गांधींना मतं देतील? महाराष्ट्रात तरी नाही देणार. पण महाराष्ट्रात दिली नसली तरी मोदींच्या सर्वाधिक सभा होऊन देखील त्यांना कर्नाटकामध्ये भरभरून मतं मिळाली. हे ऐतिहासिक सत्य, हे वर्तमानकालीन सत्य आपण नाकारून चालणार नाही. त्यांना सत्ताच दिली. मागच्या वेळेला लोकसभेच्या जवळजवळ सर्वच्या सर्व जागा भाजपने मिळवल्या. या निवडणुकीत भाजप 28 जागा कर्नाटकातल्या मिळवू शकणार आहे काय, याचा आपण अभ्यासपूर्वक विचार करावा. काँग्रेस पक्ष या निवडणुकीतील 28 पैकी 14 तरी जागा जिंकू शकतो, असं माझं स्वतःचं वर्तमानपत्राच्या माध्यमातून तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स, नवभारत टाइम्स आणि अमृत बाजार पत्रिका या 4 वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, आनंद बाजार पत्रिका बंगाली, माझं आकलन आहे. असं कर्नाटकात जागा नाही, तामिळनाडूत जागा मिळणार नाही. शून्यापेक्षा 1 जागा, त्यांना मागच्या 1 जागा मिळाली होती, पण यावेळेला ते पुन्हा शून्यावर बाद होतात की काय अशी परिस्थिती आहे. जरी आपण इकडे किती सनातन धर्माचा उदो करत असलो तरी तामिळनाडूचं राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारण हिंदू विरोधी आहे सुरुवातीपासून. त्यामुळे हिंदू आणि हिंदू विरोधी जो बोलतो त्याला एकांगी तामिळनाडूची जनता ही भरघोस मतदान करते. परवाची स्टॅलिनची जी चेन्नईला सभा झाली त्या सभेमध्ये जनतेचा महासागर उसळला होता. त्यावरून कल्पना येते तामिळनाडूची स्थिती काय होऊ शकते. तामिळनाडूच्या बाजूला असलेल्या केरळमध्ये भाजपला किती जागा मिळतील? एखादी जागा यावेळी मिळू शकते, कारण संघाने जर आपलं काम प्रत्यक्षात आणलं तर ती जागा मिळू शकते. पण तरी देखील केरळ ही लोकसभेच्या दृष्टीने नगण्यच. केरळमध्ये
वायनाडला देखील जागा मिळते की नाही, वायनाडची जागा देखील काँग्रेसला मिळते की नाही अशी स्थिती असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष वायनाडमध्ये उभे आहेत. ते जर राहुल गांधी आणि ए के राजाची पत्नी तिच्या विरोधात निवडून आले तर लोकांना आनंदच होईल आहे. पण तशी स्थिती येते की नाही. चंद्राबाबू नायडूंमुळे तेलंगणातल्या काही अधिक जागा भाजपला मिळू शकतात. 13 नाही मिळणार, 4च्या 7 निश्चितपणे होतील आहेत भाजपच्या. पण चंद्राबाबू नायडूच्या किती वाढतील हे सांगता येत नाही. त्याच्यावरती अब की बार 400 पार हे अवलंबून राहील. आंध्रमध्ये 2019 भाजपने एकही जागा जिंकली नाही. आज तिथे काही जागा जिंकू शकतात. आंध्रमध्ये नेटवर्क ज्याला म्हणतो, कार्यकर्त्यांचं काम आंध्रमध्ये चांगलं असल्यामुळे निघू शकतात. पश्चिम बंगालमध्ये माझ्या आकलनानुसार भाजपच्या जागा वाढू शकतात. त्यात 18च्या 28 होऊ शकतात. ममता बॅनर्जीपेक्षा जास्त. कारण काय? बंगाली समाजमन हे महिलांना सन्मान देणारे समाजमन आहे. महिलांना सन्मान दिला म्हणून आजतागायत ममता बॅनर्जीला बंगाली महिलांनी आणि पुरुषांनी देखील भरघोस मतदान केलं. पण या नव्या प्रकरणामुळे, या भागात संदेश खाली प्रकरणामुळे नंतर बंगाली जनतेच्या मनातली ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसबद्दलची जी पूर्वीची मानसिकता होती ती बदलली. हाही गुंडांचा पक्ष होत चाललाय काय, हाही महिलांचा अपमान करणारा पक्ष होत चाललाय काय, त्यापेक्षा भाजपला आपण मत द्यावी. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा 18च्या 28 होऊ शकतात असं मला स्वतःला वाटतं. बंगालला लागून बिहार आहे. बिहार हा एक अजबच प्रांत आहे. अजब बंगला म्हटलं तरी हरकत नाही, अजबच प्रांत आहे. मोदी नको म्हणून त्या बिहारच्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपपासून त्यावेळेला नितीश कुमारांनी हरकत घेतली. तेच आता मोदी हवे असं म्हणून राहिलेत. तुम्ही किती उलट्या पलट्या मांडल्या ते जनता खूप शहाणी आहे. तिथल्या 17 ठिकाणी भाजपचे इच्छुक उभे आहेत. 17 ठिकाणी जनता दलाचे इच्छुक उभे आहेत. 5 ठिकाणी चिराग पासवानचे आहेत आणि 2 ठिकाणी हमचे आहेत. भाजपच्या 17 जागा यायला काही अडचण नसावी. पण नितीश कुमारच्या वाट्याला आलेल्या 17पैकी किती जागा नितीश कुमारला येतील आणि त्या सगळ्याच्या सगळ्या ज्या येणार नाहीत त्या सगळ्याच्या सगळ्या जागा तेजस्वी यादवला जातील हे आज आपल्याला सांगता येणार नाही. कारण तेजस्वी यादव या तरुण माणसाची लोकप्रियता दिवसेंदिवस बिहारमध्ये, नागपुरात समजा सांगता येणार नाही, बिहारमध्ये वाढत चाललेली आहे. आणि नितीश कुमाराबद्दलची नाराजी वाढत चाललेली आहे. बिहारला लागून असलेला उत्तर प्रदेशात मागच्या 2019च्या निवडणुकीत भाजपला 20 जागा कमी मिळाल्या. 20 जागी भाजप पराभूत झाला होता लोकसभेच्या. 20 का 16 18 जागांमध्ये भाजप पराभूत झाला होता. यावेळेला तशी शक्यता नाही कारण राम मंदिर. यावेळेला तशी शक्यता नाही कारण राम मंदिर. लोकांच्या मनात राम आहेच. तुम्ही किती तथाकथित कम्युनिस्टांनी मी सोडून किती राम हा काल्पनिक आहे असं म्हटलं असलं तरी रामाबद्दल प्रेम आहे. आणि मोदींनी राम मंदिर करून दाखवलं. त्यामुळे भाजपच्या ज्या 18 जागा गेलेल्या आहेत त्या कदाचित पुन्हा उत्तर प्रदेशामध्ये
भाजपला मिळू शकतील. केवळ मोदींमुळे नाही, मोदी आणि योगींमुळे, आणि योगींनी ते बुलडोझर चालवला त्यामुळे त्या जागा पुन्हा उत्तर प्रदेशामध्ये भाजपच्या जागेची संख्या वाढू शकते. एखादी अमेठीची जागा काठावर धोक्यात आहे, किती वलय असलं प्रसारमाध्यमामधून तरी यावेळेस स्मृती इराणी धोक्यात आहे. खरं म्हटलं म्हणजे राहुल गांधींनी अमेठीतून पळ काढायला नको होता. एकदा पडला म्हणून काय झालं, दुसऱ्यांदा निवडून येऊ शकला असता. अमेठीची जागा काही प्रमाणामध्ये धोक्यात आहे, सुलतानपूरची जागा काही प्रमाणामध्ये धोक्यात आहे, पण बाकीच्या सगळ्या जागा त्या भाजपला मिळणार. उत्तर प्रदेशला लागून असलेलं दिल्ली, माझं स्वतःचं आकलन असं आहे की केजरीवालला तुरुंगात टाकून दिल्लीच्या 7च्या 7 जागा भाजपने गमावल्या. ठीक आहे, दारू घोटाळा आहे, मद्याचा घोटाळा आहे, त्यामुळे अनेक जण तुरुंगात गेले. एका जणाला जामीन मिळाला असला तरी बाकीचे तुरुंगात आहेत मद्य घोटाळ्यामुळे. 600 कोटींचा तो घोटाळा, 600 कोटींचा तो घोटाळा आहे की नाही, ईडीने अनेक घोटाळ्यांच्या विरोधात आरोपपत्रे दाखल केली आहे. परंतु इंग्लिश वर्तमानपत्रामध्ये आकडेवारी आली आहे की ईडीने आरोपपत्र दाखल केलेल्या घोटाळ्यांमध्ये केवळ 5% घोटाळे हे पुराव्यानिशी साबित होऊ शकले, बाकी 95% घोटाळे साबित होऊ शकलेले नाहीत. हे वर्तमानपत्रांचं वस्तुनिष्ठ विश्लेषण आहे. केला घोटाळा. खरं म्हणजे या घोटाळ्याच्या विरोधात पहिली तक्रार काँग्रेसने नोंदवलेली होती. केजरीवालच्या सरकारच्या विरोधात पहिली तक्रार काँग्रेसने नोंदवलेली होती. आज ते काँग्रेस केजरीवालच्या बरोबर आहे. हे राष्ट्र म्हणून तर आम्ही राजकारण पराभूत झालो तेवढा करतात, हे राजकारण आम्हाला कळतच नाही. आज तो केजरीवालच्या बरोबर काँग्रेस आहे या ठिकाणी. परंतु स्वतः केजरीवाल मंत्रिमंडळामध्ये त्यांनी कबूल केलं की या दारू घोटाळ्यामुळे, ते घोटाळे म्हणत त्याला, या मद्य धोरणामुळे दिल्ली सरकारला 193 कोटी रुपयाचा दिल्ली सरकारचा महसूल बुडाला. 193 कोटी रुपयाचा महसूल बुडालेला कारण कोण? अर्थात केजरीवाल सरकार. मुळात खाजगी व्यापाऱ्यांना हे असे ठेके द्यावेच का? या प्रकरणाचा न्यायालयात जो काय निकाल लागायचा तो यथावकाश लागेल. सर्वोच्च न्यायालयात त्याचे गेले, पण जनतेच्या न्यायालयात मात्र या प्रकरणाचा वेगळ्याच पद्धतीचा निकाल लागू शकतो. केजरीवालची म्हणजे आम पक्षाची मतं दिल्लीतली मतं वाढू शकतात. कारण जनता दिल्लीतल्या घराघरात ही जाणीव आहे. केजरीवाल सरकारने आम्हाला पाणी दिलं, केजरीवाल सरकारने आम्हाला वीज दिली, केजरीवाल सरकारने आम्हाला आरोग्य दिलं, केजरीवाल सरकारने आम्हाला शिक्षण दिलं, हे सगळं निःशुल्क दिलं. म्हणून तर आम आदमी पक्षाला त्यावेळेला इतकी मतं मिळाली आणि भाजपला केवळ 3 मतं मिळाली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात निकाल काही लागला तरी जनतेच्या न्यायालयात म्हणजे निवडणुकीमध्ये केजरीवालला अधिक जागा मिळण्याची शक्यता मला स्वतःला वाटते. दिल्ली ज्याजवळ हरियाणा आहे ते भाजपला साथ देऊ शकतं, उत्तराखंड आहे ते भाजपला साथ देऊ शकतं, उत्तरांचलात हिमाचल प्रदेशात जरी भाजपची सत्ता नसली तरी अनुराग ठाकूर, कंगना राणावत यांच्यासारखे जबरदस्त त्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशातही भाजपला धोका नाही. काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि PDP यांच्या भाषणामध्ये भाजपला 4 जागांपैकी 4 जागा मिळू शकतात असं आकलन आहे. गुजरात, राजस्थान, गोवा हे तर भाजपचेच राज्य आहेत.
विरोधी पक्षाला त्यातली एखादी जागा मिळाली तर मिळाली. आता मी महाराष्ट्राकडे येतो आणि विदर्भाकडे येतो. भाजप शिवसेनेच्या वल्गना तर अशा आहेत की आम्हाला 48 पैकी 45 जागा मिळतील. मला स्वतःला ते शक्य वाटत नाही. अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टीतील हारून अल रशीद प्रमाणे वेषांतर करून राजकारण करणारे महाराष्ट्राचे भाजपचे नेते असले तरी 48 पैकी 45 जागा मिळतील कशा? विदर्भामध्ये चंद्रपूर धोक्यात आहे, विदर्भामध्ये वाशिम धोक्यात आहे, विदर्भामध्ये अमरावतीबद्दल काही सांगता येत नाही काय स्थिती आहे अमरावतीबद्दलची. चंद्रपूर धोक्यात आहे. कारण धोक्यात काय आहे? मुनगंटीवार कमी प्रतीचे आहेत म्हणून नाही, पण आपल्या देशातली अंधश्रद्धा, नवरा मेला तर त्याच्या बायकोला सहानुभूती मतदार द्यायचे, त्यामुळे ते धोक्यात असू शकते. गडकरींचं मताधिक्य वाढणार ते वाढायला हवं. मी तर असं म्हटलं होतं एका भाषणामध्ये, गडकरींना नागपूरच्या जनतेने बिनविरोध निवडून द्यायला हवं. 1962 मध्ये चिनी आक्रमणानंतर पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना संरक्षण मंत्री नेमलं. त्यावेळेला नाशिकच्या जनतेने यशवंतराव चव्हाणांना बिनविरोध सांसद म्हणून निवडून दिलं होतं. मग त्यांच्याच इतका विकास पुरुष म्हणून नितीन गडकरींना बिनविरोध निवडून द्यायला काय हरकत होती? पण नाही झालं ते. पण 2019 आता आम्ही कारमध्ये बोलता बोलता नाईकडे मी बोलत होतो, 2019चं मताधिक्य याला नितीन गडकरींचं वाढू शकतं. याचं कारण, याची 2 कारणं आहेत. 19च्या निवडणुकीत मोदी नको म्हणून गडकरी नको, म्हणून मुसलमानांनी मोमीनपुऱ्यांनी नितीन गडकरींना मतं दिली नाहीत. 24च्या निवडणुकीमध्ये तसं होणार नाही. मोदी नको असले तरी गडकरी आम्हाला पाहिजे आहेत, कारण ते आमचा विकास करतात, आम्हाला साथ देतात. परिस्थिती ही बदललेली आहे. दुसरं म्हणजे दलित समाज मोठ्या प्रमाणामध्ये मोदींच्या बाजूने आला आहे. रामदास आठवलेंना जाऊ द्या, त्यांच्या कोणत्याच विधानांना मी गंभीरपणे घेत नाही, पण जोगेंद्र कवाडे हे गडकरींचा प्रचार करतात आहेत, ज्यांनी आजपर्यंत आयुष्यभर हिंदू धर्माला आणि राष्ट्रीय स्वयंसेवकाला शिव्या दिल्या. ते आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असणाऱ्या गडकरींच्या बाजूने उभे आहेत, प्रचार करतात आहेत. दलितांची मतं मोठ्या प्रमाणावर गडकरींना मिळून गडकरी मोठ्या मताधिक संख्येने निवडून तर येणार आहेत, अधिक मताधिक संख्येने ते निवडून येऊ शकतात असं मला स्वतः वाटतं. कोकणातील मुसलमान नारायण राणेंचा अपवाद बघायचा उभाटा शिवसेनेकडे जाऊ शकतो. इतकी वर्ष काम केली म्हणून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या पक्षाला काही मतं मिळू शकतात, काही जागा मिळू शकतात. मग त्याच्यापैकी 25 तुमचे येणार कुठून? जास्तीत जास्त विदर्भातून, मराठवाड्यातून, पुण्यातून या जागा तुमच्या वाढतील. शेवटी मी ज्या पक्षाचं सहानुभूतीदार, सिम्पथायझर म्हणून काम केलं त्या पक्षाविषयी खरं म्हणजे लोकशाहीमध्ये प्रबळ विरोधी पक्ष असा हवा होता. काँग्रेसने ते स्थान गमावलं. ते स्थान कम्युनिस्टांनी मिळवायला पाहिजे होतं, पण गडकरीत म्हणतात त्याप्रमाणे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आज सूक्ष्मदर्शक भिंगातून पाहिलं तरी दिसत नाहीत, इतके अस्तित्वहीन झालेले आहेत. जो खराखुरा विरोधी पक्ष असायला पाहिजे होता,
कारण लोक लढेच लढवले नाहीत. एक मात्र काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या देणं. संघ तर कमी झालाच नाही तुम्ही शिव्या देऊन, पण तुम्ही मात्र कमी झाले. संपलेच. कमी झाले म्हणजे काय? संपले. मला दुःख होत आहे, ते संपल्याबद्दल मला दुःख होत आहे, पण वस्तुस्थिती ते जवळजवळ संपलेच आहेत. तुम्ही लढे उभारत नाही, तुम्ही काँग्रेसची साथ देता, तुम्ही मुसलमानांबद्दल अतिशय विकृत दृष्टिकोन ठेवता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करून एकीकडे कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांमध्ये एक साम्य आहे. दोघेही चुका करतात. कम्युनिस्ट पक्ष आपल्या चुका जाहीरपणे सांगतं. 42 मध्ये आमचं चुकलं, 62 मध्ये आमचं चुकलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं जाहीरपणे सांगत नाही, पण तो आपल्या चुका दुरुस्त करत जातो आणि कम्युनिस्ट पक्ष दुरुस्त करत जात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपाला नवीन माणसांचा, कार्यकर्त्यांचा पुरवठा करत राहतो. कम्युनिस्ट पक्षामध्ये नवीन माणसं येणं जवळपास बंद झालेली आहे. नाहीच, येऊच देत नाहीत. मी पाहिलं ना, नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत. अतुल कुमार अंजांना कशा पद्धतीने त्यांनी अन्याय केला हे मला माहीत आहे. बंगालमध्ये दहशतवाद्यांशी लढणाऱ्या त्या महिला त्यांनी कसा विरोध केला हे मला माहीत आहे. वृंदा कराड आणि प्रकाश कराड यांना कसा विरोध केला हे माहीत आहे. नवीन लोकांना येऊ द्यायचं नाही, तेच ते लोक ठेवायचे. त्यामुळे तरुण तर येणारच नाही. तरुणांना माहिती नाही. कम्युनिस्ट पार्टी नावाची एक पार्टी आपल्या देशात आहे हे अगदी नवीन तरुणांना माहिती येत नाही. एकीकडे आणि मुस्लिम विरोधक म्हणून संघाला शिव्या देतात. एकीकडे मोहनजी भागवत मुसलमानांशी मशिदीत जाऊन संवाद साधतात. त्याचा परिणाम असा होतो की अजमेरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये अजमेरच्या दोन्ही बाजूच्या, आपण अजमेर पाहायलाच केलंय, तर दोन्ही बाजूच्या मुस्लिम दुकानदारांनी फुलांचा वर्षाव केला. संघाच्या फळसंचलनाला फुलांचा वर्षाव होणं अशा प्रकारची एकमेव द्वितीय, आणि तुम्ही त्यांना मुस्लिम विरोधक मानता किंवा तुमच्या चुका तुम्ही दुरुस्त करणार. या निवडणुकांमध्ये एका भारतीय कम्युनिस्ट पक्षाची तर निवडणुकीच्या दृष्टीने अखिल भारतीय मान्यता संपुष्टात आली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आहे, केरळमध्ये त्यांचे काही हे आहेत म्हणून. पण असा एक प्रबळ विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. पण या निवडणुकीमध्ये आता प्रबळ एक विरोधी पक्ष, काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो, येईल, पण प्रबळ असा विरोधी पक्ष जी आवश्यकता आहे तो विरोधी पक्ष या लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये आकाराला येईल असं मला वाटत नाही. जरी माझी किती इच्छा असली तरी. या ठिकाणी माझं मी लोकसभा 2024 संबंधीचं माझं वक्तव्य थांबवतो. आपण दिलेल्या वेळ थांबवतो. आणि आता जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील किंवा आणखीन पुष्टी जोडायची असेल तर नाईक वडेलकडे आता सगळं सूत्र संचालन देतो. एक तास सरांनी आपल्या नाही एक तास आपला वेळ पाळत आणि या विषयाच्या अनेक पैलूंना स्पर्श करत समावेशक आणि अशा प्रकारचं आपलं चिंतन त्यांनी मांडलेलं आहे. आता आपला हा विषय चर्चेसाठी आणि खुला आहे. आपल्यापैकी सगळ्या लोकांना विनंती आहे की दिलीपजी जागेवरूनच बोलायचं ना, तर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न मांडू शकता किंवा आपली मतं मांडू शकता या विषयाच्या संदर्भात. तर अर्थात थोडक्यामध्ये, अर्थात शॉर्टमध्ये 1-2 मिनिटामध्ये आपण बोलू. अर्धा तास आता आपल्याला वेळ आहे. एक आपला थोडा वेळ झाला म्हणून आपण 25 मिनिटं समजू आणि सगळ्यांची मतं मांडून झाली की 5 मिनिटं बोलून मी बोलणार शेवटी आणि हा कार्यक्रम संपेल. तर आता आपण बोलू शकतो.
नाव सांगून बोललं तर ठीक राहील. मी सुनील अमरावकर. तुम्ही मला तिकडच्या कॉलेजमध्ये मराठी शिकवलेला आहे आणि इतक्या वर्षानंतर तुम्ही मला फारसे म्हातारे वाटत नाही. तिथे बोलणं खूप छान होतं, यशक गीत मध्यमही माणसासारखं बोललं होतं. असो, मला म्हणायचं की भाजपने संघ सोडून बाकीचे सर्व राजकीय पक्ष हिंदुत्वाचा इतकं बोलावं असताना भारतामध्ये हे लोक हिंदू विरोधी का बरं आहेत, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की नितीश कुमारने 9 वेळा पलटी का बरं मारली. 9 वेळा पलटी मारली. मला म्हणायचं आहे की एक एनडीएचा गट किंवा तो आरजेडी गट लागेल, हे दोघी याला सामील आहे त्यामध्ये. कारण की पलटी मारले तर इथं तर तुम्ही स्वागत करता, गेलं तर तुम्ही जरा विरोध करता. बाकी माझा सर्व राजकीय पक्षाने घेऊन नितीश कुमारला राजकीयदृष्ट्या संभाळला पाहिजे अभियानाच्या निवडणुकीमध्ये. बरोबर विचार आहे त्या माणसाला, जर तो भाजप बरोबर आला. हे 2 प्रश्नांची उत्तर तुम्ही सांगत या इथून सर इथे या. नाही ते नाही, त्याचं ते रेकॉर्डिंग करतात. बाकीचे पक्ष हिंदुत्वाच्या विरोधात का बोलतात याचं कारण मलाही कळलं नाही. बहुतेक त्यांचं नुकसान होतं बोलून, कारण हिंदू समाज 85% हिंदू समाज आहे, हिंदू मानसिकता. पण ते परंपरागत काँग्रेसने हे पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधीचा अपवाद सोडता काँग्रेसने बहुजन समाजावरती एक असा विकृत संस्कार केला आहे की हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणांचं, आणि ब्राह्मण ते हिंदुत्व स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात आणि म्हणून आपण हिंदुत्वाचा विरोध केला पाहिजे. हे त्याचं एक कारण. हे एकेकाळी खरं असे, आज खरं नाही आहे एकेकाळी. आणि नितीश कुमाराबद्दल काय बोलावं मी बोलणार नाही, पण त्याला पलटूराम म्हणतात. नाही काय निश्चित कुमार काय इतकं 9 वेळा नाही, पण सत्तेसाठी नाही हे काय. परंतु त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांना जे घेतात स्वतःच्या पक्षामध्ये त्यांना दोष देण्याची खूप आवश्यकता आहे असं मला वाटतं. नाही, माझं एकच वाक्य बोला बोला. या संपूर्ण जगामध्ये एकमेव असा कम्युनिस्ट पक्ष आहे जो हिंदुत्ववादी आहे. हा बोला सर. सर बसा. मी सतीश मराठे. माझा प्रश्न अर्थातच वामपंथीयांबद्दल आहे. वामपंथीयांची मी सध्या मोदींना सत्तेपासून पराभूत होण्यासाठी काँग्रेसची विडंबना अशी आहे की सगळ्यात जास्त वामपंथीयांची गळचेपी ही काँग्रेसने केली. मध्ये 1957 सालचं TMS नंबूद्रीपान यांचं सरकार 356चा दुरुपयोग करून बरखास्त करणं असो किंवा 1972च्या बंगालच्या निवडणुकीत झालेले घोटाळे ज्याच्यात की ज्योती बसू त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून सर्वप्रथम ते पराभूत झाले. पराभूत याच्यासाठी झाले की ते जे घोटाळे होत होते तर त्यांनी निवडणुकीच्या दिवशी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. अदरवाईज ज्योती बसू हा पराभूत होऊ शकतात हे कोणीही मान्य आजही करणार नाही. पण ते 11 पैकी 10 वेळा निवडून आले आणि एकदाच पराभूत झाले या प्रकारे. आता मध्ये जे सरांनी आता म्हटलं की डी राजांची पत्नी उभी आहे, मध्ये डी राजांनी असं उद्युक्त प्रश्न विचारला होता की काँग्रेस वायनाडमध्ये आमच्याशी का लढत आहे, ते तर दावा करतात की भाजपशी लढत. मग हा विरोधाभास नाही का? ही काँग्रेसची आणि दादांची काय अगतिकता हा मला कळला प्रश्न. आणि 2 मला वेगळी मतं मांडायची. आपण जे म्हटलं की माला सिन्हाला हे पुरस्कार देणं दादासाहेब पाटील माला सिन्हांच्या अदाकारीबद्दल अजिबात संशय घेण्याचं कारण नाही. त्यांचं फक्त गुमराहामधला जर अदाकारी हे केली तर त्या एका सिनेमाच्या भविष्यात तो पुरस्कार मिळायला हवा होता. परंतु माला सिन्हांच्या चारित्र्यावरची खूप मोठा डाग आहे. ते आज मला वाटतं फार कमी लोकांना माहिती असेल. त्यांच्याकडे जेव्हा इन्कम टॅक्सची धाड पडली तेव्हा बरंच असं सांगतात की अनअकाउंटेड हिशोब मिळाला होता. आणि त्यांच्या वकिलांनी त्यांना असा अफलातून सल्ला दिला की तू ट्रायब्युनल पुढे असं म्हण की हा पैसा मी अनैतिक मार्गाने मिळवलेला आहे. तो अनैतिक मार्ग काय हे त्यांनी तिथे म्हटलं. याचा इथे उच्चार करू शकत नाही योग्य गुगलवर जाऊन कोणीही सर्च करू शकतो. या पार्श्वभूमीवर माला सिन्हांना जर पुरस्कार दिला असता तर
खूप मोठं वादळ निर्माण झालं असतं असं माझं मत आहे. दुसरं, आपण जे म्हटलं की कम्युनिस्टांनी चुका मान्य केल्या, 62च्या चुका मान्य केल्या, 62च्या चुका जाहीरपणे कम्युनिस्टांनी मान्य केल्या असं माझ्या तरी ऐकण्यात नाही. कारण 1963 साली जो पहिला स्वतंत्र भारताचा अविश्वास प्रस्ताव आला होता जे.डी. कृपलानींकडून, त्यावेळेस चीनचा आक्रमक म्हणून आपण धिक्कार करावा असा प्रस्ताव होता, त्याला हिरेन मुखर्जी यांनी विरोध केला. ही माझी दोन वेगळी. आणि डावे यांची युती ही केवळ, मी सांगितलं की कम्युनिस्ट पक्षामध्ये नवीन भरती नाही, ही केवळ आणि केवळ येचुरीच्या आग्रहामुळे झालेली आहे. कम्युनिस्टांच्या सामान्य कार्यकर्त्याला ही युती मान्य नाही. तो काँग्रेस विरोधातच सुरुवातीपासून आहे. पण आपल्या केंद्रीय नेतृत्वाविरुद्ध बंड करण्याची धमक देखील सामान्य कार्यकर्तेच राहिले नाही आहेत आता. तर बंड करण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही. मालासेनांच्या बाबतीत आपण जी माहिती दिली ती इन्कम टॅक्सबद्दल, तर इन्कम टॅक्समध्ये जर तिला काही त्यांनी केलं असेल तर ते गैर आहे, ती माहिती मला आज मिळाली, म्हणजे आज मला लक्षात आलं. पण तसं तर इन्कम टॅक्सच्या नियमांचा भंग जगजीवन राम देखील करू शकतो आणि तो केंद्रीय मंत्रिमंडळात राहू शकतो. तर मालासेनाला अभिनयाच्या क्षेत्रामध्ये तर आशा पारेख, म्हणजे आपण जे अनैतिकता, मी आता काही गोष्टी बोलू शकत नाहीत, पण मालासेना जर आर्थिक बाबतीमध्ये अनैतिक आहे तर आशा पारेख बाकीच्या बाबतीमध्ये, आपण तिचं सगळं चरित्र आपल्याला माहीत आहे, ती कुठे राहते काय सगळं आपल्याला माहीत आहे. तर तिचं आणखीन जास्त मालासेनापेक्षाही जास्त वाईट आहे ते, तिची अनैतिकता. तरी तिला तुम्ही देता केवळ गुजरातचे म्हणून, आणि मालासेनाला देत नाही, भैदारे म्हणला दे, आता नंतर मिळाला तर म्हणून. हे दुसरं कारण. आणि तिसरं तुम्ही काय विचारलं आणखी तिसरं? नाही हा तर ते मान्य केलं त्यांनी. 62 चूक झाली हे भारतीय कम्युनिस्ट डांगेनी हजारदा मान्य केलेलं आहे. 62 आमचा पक्ष चुकला. ज्या रणदिव्यांनी यांचं स्वागत केलं चीनचं, त्या रणदिव्यांनी मृत्यूपूर्वी कबुली दिली की आमचं 62 चुकलेलं आहे. आणि 63 आपण हिरेन मुखर्जीचं जे उदाहरण दिलं, ते हिरेन मुखर्जीने असं कधी म्हटलेलं नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते होते, ते CPIचे होते हिरेन मुखर्जी. त्यांनी चिनी आक्रमणाचा डांगे महाराष्ट्रामध्ये, बंगालमध्ये हिरेन मुखर्जी या दोघांनी चिनी आक्रमणाचा विरोध केलेला आहे. त्यामुळे हिरेन मुखर्जी त्या ठिकाणी दुसऱ्या कोणी एखादं कम्युनिस्ट पक्षांचे, पण हिरेन मुखर्जी नव्हते त्याच्यामध्ये. ते सावरकरांचे शिष्यच होते ना हिरेन मुखर्जी. त्या सोमनाथ चॅटर्जी हे सावरकरांचे शिष्य होते, पण बदलले. त्यांचे वडील हिंदू महासभेचे होते. सोमनाथ चॅटर्जी वडील हिंदू महासभेचे होते. एक मगाशी सरांनी उल्लेख केला होता, तर ते थोडंसं मी ते करेक्ट करतो. 9 कोटी सरांच्या बोलण्यात आलं होतं, ते 91 कोटी आहे ॲक्च्युअल. म्हणजे आता जे मागल्या इलेक्शनमधले मतदारांची संख्या 91 कोटी होती, या इलेक्शनमध्ये 5 कोटी वाढून 96 कोटी झालेली आहे. त्यातले म्हणजे 61 कोटी मागच्या वेळेला मतदान केलं होतं लोकांनी, त्याच्यापैकी 70% काहीतरी. हां, दिलीपजी सांगत काहीतरी बोलतात आहे. आपलं अभ्यासू उत्कृष्ट भाषण झालं, त्यामुळे सर्वप्रथम मी चांगलं भाषण ऐकायला मिळालं म्हणून धन्यवाद देतो. आता आपल्या भाषणाच्या रेफरन्समधले फक्त माझे 2 मुद्दे. एक मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी महाराष्ट्रात ज्या दिवशी एकत्र आले त्या दिवशी सर्व दृष्टीने विचार करताना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्रात संपला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलंय, तर भाजपत कोणाला घेतलं याच्यापेक्षा विरोधकांना स्पर्धेमध्ये हरवलं
या मुद्द्यातून आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे ज्या दिवशी तीन एकत्र आले होते तेव्हा भाजप संपला होता महाराष्ट्रातला. आता तीन एकत्र येऊन अर्धा आणि एक वीक असं एक कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे माझी पलटणी आहे. त्यामुळे विरोधकांना हरवलं या मुद्द्याकडे बघितलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा की हिंदूंचा इतिहास लक्षात घेता फक्त आपलंच वैशिष्ट्य आहे की इथे वाल्याला वाल्मिकी व्हायचा चान्स हिंदुस्थान देत असतो. त्यामुळे इतिहास भ्रष्टाचाराचा आहे का नाही चर्चा करण्याचं कारणच नाही. पूर्ण भ्रष्ट आहे. पण वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे जर भारताची प्रक्रिया मान्य केली तर पूर्वी खाल्लं आता खाणार नाही या दृष्टीने परिस्थितीत बदल होऊ शकतो. या दृष्टीने आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की भाजपचे भ्रष्ट लोक टॉलरेट नाही झालेले. बाहेरचे भ्रष्ट लोक जे भाजपच्या विरोधात आहे त्या फोर्सेसला वीक केलं गेलं. त्यामुळे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. भविष्यामध्ये ही मंडळी खाणार नाही याचे चान्सेस मला जास्त वाटतात. आणि एक लहानसा मुद्दा की शेवटी रामाचं किती नाव घेतलं तरी आपल्या भारताचं वैशिष्ट्य असं आहे की दैनंदिन जीवनामध्ये राम आणि इमर्जन्सीमध्ये जर आम्ही रामाला पकडून ठेवलं तर आम्ही गुलाम होतो. त्यामुळे मधल्या 1000 वर्षाची गुलामी आहे ती रामाला 24 तास कवटाळायची. त्यामुळे मला असं वाटतं की 22 जानेवारीला रामाला डोक्यावर घेत असताना मथुरेला नरेंद्र मोदी विसरलेले नाही. हे विजनरी ऍक्शनकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे काही गोष्टीची कंपल्शन्स आहे. त्यांनी भ्रष्टाचार केला नाही, त्यांनी भ्रष्टाचार टॉलरेट केला नाही. पण ऑपोजिशन मधल्या भ्रष्ट लोकांना आणणं याचं दृष्ट नीतीतून एकच वाक्यात उत्तर देता येईल की लोह्याने लोहा कापता येतो. ऑफकोर्स हे जस्टिफिकेशन ऑफ करप्शन नाहीये. पण शेवटी दृष्ट नीती जर मान्य नाही केली तर भारताचं 1000 वर्षात काय झालं आपल्याला माहिती आहे. या दोन मुद्द्यांकडे मी नम्रपणे आपलं लक्ष वेधतो. पण लक्ष वेध असताना जस्टिफिकेशन ऑफ करप्शन किंवा वाईट गोष्टी नाही हे नमूद करून धन्यवाद. पहिली गोष्ट असे की गीतेमध्ये एक श्लोक आहे, परित्राणाय साधूनां यदा यदाय धर्मचय. हे श्लोक कदाचित मोदीला पूर्ण वेळ लागू पडतो. या जगाने मोदीजीला पाहिला आहे. लाहोर मधला इमाम म्हणतो की हे अल्लाह परवदी मोदी जैसा नेता आवाज इसमें पैदा क्यों नहीं हुआ. अफगाणिस्तान मोदी मागतात, बांगलादेश मोदी, अरब जग मोदी मागतो. तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतामध्ये फक्त गुजरातमध्ये सिंह आहे. त्यातले 2 सिंह दिल्लीच्या तख्तावर बसल्या. त्याच्या सहजासहजी मध्यावर आता तरी मला शक्य वाटत नाही. मला सांगा जनतेच्या बहुमताच्या सागराच्या लाटेवर चालवणारे 2च नेते मी पाहिले. एक म्हणजे इंदिरा गांधी ज्याला नेहरूची पुण्य होती स्वातंत्र्य. मोदीजी असे एक आहे की जनतेच्या लाटेवर आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये मोदीजीविषयी एक विशिष्ट चित्र तयार झालं आहे. आणि म्हणून मोदीला आता तरी सध्या तरी पराभूत करणे शक्य नाही. एवढा निडर एवढा साहसी नेता शिवाजी नंतर झाला नाही. मला सांगा कोरोनाच्या काळात सारं जग म्हणते की 140 कोटी जनता घेऊन मोदी डुबणार का. अतिशय कणखर, कधी सर्दी नाही, खोकला नाही, पडसा नाही, ताप नाही, चालण्यामध्ये फरक नाही. आणि चीनच्या सीमेवर कोरोनाच्या मध्यकाळामध्ये सैनिकी वेश घालून सांगतो हे 62 का भारत नाही आहे. एवढी क्षमता ज्या माणसात आहे त्या माणसाला सध्या तरी मागे खेचण्याची ताकद कोणत्याही लाटेमध्ये नाही. चुका होत असतील, रात्रभर तुमचं भुंकत असेल तर आपण गटातून धावतो. मोदीला का करावं लागलं. भुंकणाऱ्या कुत्र्याची तोंड बंद केल्याशिवाय भारताचे प्रशासन व्यवस्थापन नीट होणार नाही. त्यांची
कधी कागद न घेता लोकसभेत 2-2 तास बोलण्याची क्षमता कोणातच नव्हती. तर एवढा सामर्थ्यपूर्ण नेता आम्हाला मिळाला. मला साहेब छोटासा प्रश्न विचारायचा आहे की मोदीच्या बद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका आहे का, किंवा मोदी प्रशासन नीट सांभाळू शकणार असं तुम्हाला वाटते का? आणि बायडेन सुद्धा मोदीच्या मागे उभा राहतो आणि जगामध्ये मोठी मान्यता मिळते. चंद्रयान फेट करून शास्त्रज्ञांना शाबासकी देणारे पुढच्या वर्षी यश होत आहे. एवढी धमक, एवढा निर्धार, एवढी क्षमता, एवढी ताकद असलेला नेता मी आजपर्यंत भारतात पाहिलेला नाही. आणि म्हणून मोदी हे श्रेष्ठच आहे आणि अतिशय कणखर आहे. आणि मला सांगा, एक घर चालवणे कठीण आहे, 140 कोटी जनतेला चालवणं सोपं नाही, हे मोदीने माहीत आहे. एवढा निर्धार, निरोगी, एका कुठे उत्तर भारतात, कुठे दक्षिण भारतात, कुठे दक्षिण टोकात असा फिरला. आम्ही प्रवासांची तो शिरत नाही, एवढी क्षमता असलेला म्हणून मी तरी पाहिला नाही. आपण याबद्दल आपण थोडक्यात मत सांगावं. व्यक्ती बोलत नाही आणि विभूती बोलत नाही. मोदींचे जर काही दोष असतील तर तेही सामान्य विचारवंत म्हणून माझं कामच आहे. ते जर मी केलं नाही तर माझा धर्म नाही असं. केजरीवालला सरकारने अटक करून फार मोठी चूक केली, सगळे हे करतील आहे. माझं विरुद्ध मत आहे. केजरीवालला जर अटक नसती केली तर सरकारच्या न्यायव्यवस्थेवर, सरकारच्या शासनावर माझा स्वतःचा डाऊट आला असता. इतकं दुबळं सरकार कसं काय की 9 समन्स त्यांनी परत पाठवले आणि त्याची काय भाषा होती, त्याचा उद्दामपणा, तो काही गिनत नव्हता कोणाला. मुख्यमंत्री झाला म्हणजे काही हे थोडी झालं तो, अरे त्याची सगळी उतरवली. आता त्याला जे आता जे आरोपपत्र अजून तर सिद्ध व्हायचं आहे, पण त्याला बेल नाही मिळून राहिली, सगळे उतरून आले त्याची. आता मला अतिशय आनंद होऊन राहिला की मोदींनी म्हणा किंवा शासनाने म्हणा आपली इज्जत वाचवली. जर त्याला अटक नसती झाली तर इज्जतीचा भाजीपालाच झाला असता. असे उद्दाम माणसं बिलकुल त्यांना ही सजा होती. केजरीवालला अटक करून दिल्लीतल्या जागा भाजपने गमावल्या. कारण पुन्हा तेच केजरीवालनी चूक केली नाही केली हे न्यायालय ठरलं. परंतु आजपर्यंत केजरीवालने जे काम केले, बाकी चांगली कामं केली होती, जनतेने ते मनात ठेवलेलं आहे. आणि ते मनात ठेवून नाही तर 67 जागा घेतल्या, भाजपला 3 जागा मिळाल्या विधानसभेमध्ये. तशी स्थिती मी केवळ व्यावहारिक सत्य सांगितलं. केजरीवाल चांगला किंवा हा मुद्दा नाहीये, परंतु तुरुंगात राहून तो उलट त्याच्या विजयाची शक्यता मांडली. तो जर तुरुंगात नसता तर तो एका सगळ्यात झाला भाजपला मिळाला असं माझं. माफ करा, केजरीवालांचं मूल्यमापन अजून व्हायचं आहे. जसं लालू प्रसाद रेल्वे मंत्री असताना काय रेल्वे किती प्रॉफिटमध्ये झाली, आतापर्यंत इतकं काम कोणी नव्हतं केलं. आणि जेव्हा तो खाली झाला रिकाम्या झाला तर लालू प्रसादांनी रेल्वेमध्ये काय भ्रष्टाचार झाला, तेवढा एकदम विरुद्ध मत. केजरीवालला उतरू द्या मुख्यमंत्री पदावरनं आणि हे जे काम तुम्ही तारीफ करताय ना त्याच्या विरुद्ध तुम्हाला चित्र दिसेल, जाऊ द्या. दुसरा नंबर मी सांगतो, निवडणूक जशी जवळ आली तशी काँग्रेसचे निष्ठावंत लोक ज्या स्पीडनी भाजपमध्ये आले, जसे काही लाईन लावूनच होते अगदी. मी दर 1-2 दिवसात ते आता अनेक कारण आहे. नाही, मला थोडंसं वेगळं बोलायचं. म्हणजे मोदीला काँग्रेसमध्ये असताना भरपूर शिवाय देत होते, खूप. मोदी सरकारला, मोदींना वगैरे येतं वगैरे. पण येताना अरे त्यांची भाषा कशी बदलली. अरे मोदीमध्ये म्हणजे येताना मी मोदी सरकारला काय हे देतोय, त्यांचं एकदम त्यांचा अभिनय, त्यांची बोलण्याची भाषा, त्यांचं हे मी सगळं पाहतच राहिलो होतो. तर तुम्ही जे म्हणाले ना की आशा पारेखला जे पारितोषिक जे दिलं आहे ते पारितोषिक तिला न देता हे जितके आता कामं आले हे नवीन, यांना अभिनयाबद्दल, यांना भाषेबद्दल हे सगळं पारितोषिक वाटून द्यायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की मला आज जो भारतामध्ये किंवा विशेषतः महाराष्ट्रात आपण म्हटलं तर शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराज असा घोष करत असताना मनुस्मृतीच्या विरोधात असणारे लोक आज संपूर्ण वातावरणात जेव्हा मोठी पळवाट म्हणतात तर मनुस्मृतीचं एक प्रकारे समर्थन करणारे, सगळं तत्वज्ञान सांगणारे लोक
ज्यावेळी संघर्ष निर्माण करतात. पवार जेव्हा म्हणतात की माझी मुलगी जास्ती पवार आहे, बाहेरची पवारांपेक्षा घरातली पवार पाहिजे, हा जो अंतर्द्वंद सगळा झाला. आणि 2014 नंतर मोदींनी असं काय केलं की साम्यवादापासून समाजवादापासून काँग्रेसपर्यंत असणारं आमचं संविधानातलं सगळं पहिलं पानच गळून पडलं, असा कोणचा अंदाज आला. आणि मला दुसरं असं म्हणायचं की मोदींमध्ये कमतरता राहणारच, मनुष्य आहे, प्रशासन होणार. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने उभं केलं. मुख्य चित्र असं निर्माण होत आहे की आम्हाला विरोधी पक्ष हवा आहे, पण विरोधी पक्ष स्वतःला विरोधी पक्ष म्हणण्यासाठी उभा आहे. विरोधी पक्षांनी जर का आज आपण 50 मध्ये घटना करताना जे वातावरण होतं, भारताच्या फाळणीची जी सावली होती, त्या अनुषंगाने तत्कालीन महान लोकांनी आंबेडकरांसकट सगळ्यांनी काही गोष्टी केल्या, पण त्याच्यामध्ये पुढे सवाल करायचा किंवा बदल किंवा सुधारणा याच्यात फक्त तात्विक विषयाचे नाही की नाम आहे याच्यावर असा वाद घालून लोकांना संभ्रमित करायचं. कुठला तरी बदल केल्याशिवाय आज साधी गंमत आहे. PMLA कायद्यात एक बदल झाला की तू चोर आहे तू सिद्ध कर, मी नाही करणार. तर एवढी मोठी होताना मोदींनी ऍक्शन चूक आहे बरोबर याच्यावर वाद होईल, पण पकडल्यानंतर पैसे मिळाले हे गोष्ट नक्की आहे. मला तो निलू फुलेचा सिनेमा आठवतो, हात लागेल तिथे सोडला, ही त्यांनी जे सिद्ध करून दिलं, याचा समाजपदावर काय परिणाम होईल हा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, दिल्ली सारख्या एक नागरी व्यवस्थेमध्ये राहणारा समाज की जिथे त्याला संघटित समाज आहे, त्याला कुठल्याही दृष्टीने आर्थिक अडचण नाही, असा असणारा समाज संपूर्णपणे फुकट असणाऱ्या व्यवस्था घेऊन एक चुकीच्या माणसाचे सुद्धा समर्थन करण्यासाठी मानसिकता तयार करतो. तर ग्रामीण भारतातल्या माणसाने काय करावं, झोपडपट्टीतल्या माणसाने काय करावं, साम्यवादी समाजवाद्यांनी ज्या मूलभूत लोकांच्या समस्या निर्माण केल्या, आज आपल्यासारखा संघटित समाज एक निवृत्ती व्यक्ती थोडी कमी झाली तरी ओरडतो, पण त्याला 1000 रुपये मिळाले देऊ शकत नाही. हा जो समाजामध्ये आम्ही समाज निर्माण केला, या समाजाला जर का केजरीवाल सारख्या माणसाला उद्या समर्थन मिळत गेलं, माझं एक म्हणणं नाहीये की सरकार आणि सरकारजवळ कोणची गोष्ट निर्माण करायला पैसे लागतात, तर माझं म्हणणं आहे तुम्ही काही गोष्टी संक्षिप्त देणार आहे, पण त्यांनी करणार काय होतं की हा जो सहज तुमचा 5 वर्षाचा आहे, पण जे प्रशासन 30 वर्षाचं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे, संविधानाने जर का न्यायालयाचा सन्मान, संविधान पदाचा सन्मान व प्रशासनाचा सन्मान कोण करणार, या मुद्द्यावर आपलं काय मी फक्त एवढं सांगू शकतो की व्यावहारिक सत्य काय. तुम्ही जेलमध्ये ना जेव्हा जेलमध्ये टाकलं मोराजी आणि चरणसिंगने तेव्हा तिचं मत पहिलं वाढून घेतलं. माझं व्यावहारिक सत्य काय आहे की तुम्ही जेल भटकून जनतेची सहानुभूती तुम्ही त्यांच्याकडे टाकली, म्हणून मोदी म्हणून आप निवडून येईल असा माझा आकड्याबद्दल जे सांगितलं आहे की 300-400 पर्सेंट तुम्ही जास्ती प्रकट केलेले आहे. त्यामुळे माझा एक साधा प्रश्न आहे, व्यावहारिक प्रश्न आहे तो की जनता आता जे निवडून देणार आहे आपण 4 जूनला कोण येईल, त्यावेळेस जनताचा जे काही पुढे पस्तावा होईल का जनतेला की आपण काही निवडून देणार की त्या मोदीला हे करून देण्या सरकारला भाजपला, तर पस्तावाची वाई येऊ शकते का, याच्यात तुमचं काय मत आहे? जनतेच्या मनामध्ये मोदींच्या सरकारबद्दल सहानुभूती आहे, मतं देणार आणि पुन्हा एकदा निवडून आणणार. मी फक्त त्यांची व्यक्ती म्हणून किंवा व्यक्तिगत सरकारचा भाग म्हणून त्यांच्या काय चुका झाल्या ते घेऊन सांगितलं. माझा प्रश्न काय आहे की लोकांना त्याचे परिणाम जे मिळतील येणाऱ्या ज्याच्या आपल्यासारखं आपण लोकांना त्याच्याबद्दल काही निगेटिव्ह होईल का? नाही काही निगेटिव्ह होणार नाही. मोदी 100% येणार. आणखीन एक व्यावहारिक सत्य आहे, मोदी हे OBC अन्य मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि हा समाज मोदींना 100% दिसत. हे मोदींनी सांगितलंय तुमच्या भाषणामध्ये विसरत नाही, मी OBC आहे आणि म्हणून माझा द्वेष करतात, हे मोदींनी सांगितलं आहे. त्यामुळे मोदी निवडून येणार की हा प्रश्नच नाहीये. 400 गावात जाणार की नाही आणि विरोधक अजिबात 36 होणार हा सर तुमचं शेवट. मी त्यांना भाजपाचे कान टोचले, फार आनंद झाला. आणि मला वाटतं कधी कधी गडकरी असे बोलतात, आता राहिलेल्या त्यांच्या सभेमध्ये त्यांच्यासोबत तुमचंही भाषण ठेवावं आणि तुम्ही रवी राणांना ओळखत होते, तर मला वाटतं की ते आले तेच बोलतात आहे. इथे आपण आता समारोप करू. एक 5-7 मिनिटांमध्ये मी माझी मतं या ठिकाणी मांडून आणि या कार्यक्रमाचा निरीक्षक म्हणून आपलं मत नोंदवतो आणि आपला चर्चेचा कार्यक्रम पूर्ण होतो.
डॉक्टर वि स जोग सरांसारखा वक्ता या विषयाला लाभला आणि हे विषयाचं भाग्य म्हणतो मी, कारण की काय होतं नाही तर मग एकांगी होतं सगळं. आणि या जोग सरांनी हा विषय मांडल्यामुळे एक झालं की या विषयाचे वेगवेगळे पैलू आपल्या समोर आले निवडणुकीमध्ये. कारण की आपण जर मागच्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तरी आपल्या लक्षात येतं की आणि अनेक लोकांनी त्या पद्धतीने विश्लेषण पण केलेलं आहे की मोदी आणि भाजपा सरकारला जी मतं मिळालेली आहेत जवळजवळ तितकीच मतं ही विरोधकांना पण मिळालेली आहे. म्हणजे त्यांचं पर्सेंटेज जे आहे, वोटिंग पर्सेंटेज जे आहे, आणि त्यांच्यामध्ये जर एकता राहिली, योग्य पद्धतीची एकता राहिली तर मोदींना एक पर्याय किंवा भाजप शासनाला एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो असं आपल्याला दिसतं त्या आकडेवारीवरून. आणि अनेक लोकांनी तसं हे केलं होतं. जे वेगवेगळे पक्ष आहेत त्या वेगवेगळ्या पक्षांना सुद्धा चांगलं वोटिंग पर्सेंटेज मिळालं आहे. म्हणजे असे जवळपास 12-13 पक्ष आहेत की ज्यांना 1 कोटीच्या वर मतं मिळालेली आहेत मागच्या निवडणुकीमध्ये. आणि जसं जवळपास एक 20 कोटी मतं काँग्रेसला मिळाली होती मागच्या निवडणुकीमध्ये आणि जवळजवळ 40 कोटी मतं ही 22 कोटी मतं ही भाजपला मिळाली होती आणि 12 कोटी मतं काँग्रेसला मिळाली होती. आणि त्याच्यामध्ये जे बाकीच्या पक्षांची मतं आहेत म्हणजे जे आज इंडिया जी आघाडी आहे त्या इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष आहेत, जे 11-12 पक्ष आहेत, त्या पक्षांची जर आपण विचार केला तर या भाजप सरकारला एक चांगला पर्याय आणि एक चांगला विरोधी पक्ष उभा राहू शकतो. आणि या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की थोडीशी तशा प्रकारची शक्यता दिसते. म्हणजे काय आहे की जरी आपण म्हटलं तरी अतिपरिचयात अवज्ञा अशा प्रकारचं एक होऊ शकतं. म्हणजे मी व्यक्तिशः जरी मोदीचा समर्थक असतो आणि मोदींचं एक अद्वितीय अशा प्रकारचं विलक्षण यांनी वर्णन खूप चांगलं केलं मोदींच्या गुणांचं, त्यांच्या वैशिष्ट्यांचं, म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांची वगैरे तुलना केली, पण तरी सुद्धा त्यांच्यातल्या क्षमता ज्या आहेत त्या अद्भुत अशा प्रकारच्या क्षमता आहेत आणि ते त्यांचं जादुई व्यक्तित्व एक प्रकारे अजूनही त्याची मोहिनी, विशेषतः सर्वसामान्य माणूस जो निवडणुकीतला मतदार असतो आणि जो निवडणूक ठरवतो त्या सर्वसामान्य माणसांनी म्हणजे काही इंटेलेक्च्युअल लोक कितीही जरी ओरडले आणि तरी सुद्धा त्या सर्वसामान्य माणसांची मोहिनी आहे ती कमी झालेली नाही. आणि त्याच्यामुळे दुसरा एक गोष्ट आहे की 2019 ते 2024 या कालखंडामध्ये जे महत्वाचे निर्णय मोदींनी घेतले त्या निर्णयांचा सुद्धा मोठा परिणाम या निवडणुकीवर होणार आहे. 370 असो, राम मंदिराचं भूमिपूजन असो, नव्या संसद भवनाची निर्मिती असो किंवा राम मंदिराची निर्मिती असो किंवा अनेक अशा प्रकारचे निर्णय घेतले. म्हणजे 2019ला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मला असं वाटतं की 3 महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये 5 ऑगस्ट 2019 3 महिने पूर्ण व्हायचेच होते की 370 कलम रद्द करण्यात आला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे कोणीही करू शकत नाही ते मोदीजी करू शकतात, हा जो आत्मविश्वास आहे आणि हा विचार आता झिरपलेला आहे अगदी सर्वसामान्य माणसांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये आणि अगदी सगळ्या भारतभरातल्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये हा महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये जो मीडिया आहे आपला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि सोशल मीडिया याचा सुद्धा एक मोठा वाटा आहे मोदींच्या आणि लोकप्रियतेमध्ये. आणि त्याच्यामुळे त्यापर्यंत हे सगळं गेलेलं आपल्याला दिसतंय, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तरी सुद्धा एक आव्हानात्मक स्थिती आणि विरोधक निर्माण करू शकतात. दुर्दैवाने हा त्यांच्यामध्ये जो आंतरविरोध आहे आपण पाहतोय सध्या की तो जो इंडिया गठबंधनची निर्मिती आता अलीकडच्या काळामध्ये केली 2023 जुलै 2023 मध्ये, खरं म्हणजे त्याची पूर्वतयारी खूप आधीपासून खरं तर करायला पाहिजे होती. पुरोगामी आघाडी जी होती त्यांनी, आणि त्याच्यामुळे ती ऐनवेळी आणि त्याच्यामध्ये पण आंतरविरोध, त्याच्यामध्ये पण गोंधळ, त्याच्यामध्ये पण राज्यानुसार आपल्या विरोधामध्ये असं ते दिसतं आपल्याला चित्र. त्याचा फायदा मोदींना नक्की मिळेल. आणि अबकी बार 400 पार हा एक घोषवाक्य जे असतं ते आत्मविश्वास निर्माण करणारं असतं
आणि तो आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशा घोषणा द्याव्याच लागतात. म्हणजे त्या घोषणेमध्ये वास्तववाद नसला, त्या घोषणेमध्ये वस्तुस्थिती नसली, त्या घोषणेमध्ये कदाचित स्वप्नस्थ अशा प्रकारचं जे असलं तरी सुद्धा, आणि आपल्याला असं हे दिसतं म्हणजे जोगसरांच्या भाषणानंतर मला असं वाटलं की उजवी मंडळी जी असतात ती थोडी नॉस्टॅल्जिक असतात, म्हणजे ती इतिहासामध्ये रमतात, स्मरण रमणीय असतात, आणि डावी मंडळी जी असतात ती एक युटोपिया किंवा डिस्टोपिया ज्याला आपण म्हणतो की एक स्वप्नस्थ आदर्शवाद म्हणजे भविष्यातला अशा प्रकारचं ते विचार करत असतात वस्तुस्थितीपेक्षा. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एक आपण जर आढावा घेतला तर ही घोषणा एक आत्मविश्वास निर्माण करणारी असली तरी त्याचा फायदा असा होतो की मागच्या वेळी जी यांना मतं मिळाली त्याच्यामध्ये कमी होणार नाही. 400 पार जाणार की नाही आम्हाला वेगळा आहे, कदाचित मागच्या सारखंच हे राहील, पण या सगळ्या याच्यातून या निवडणुकीमध्ये आपल्याला असं चित्र दिसतं की NDAला आणि भाजपाला किमान मागच्या वेळी या जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्या जागांच्या 353 ज्या जागा मिळाल्या होत्या, या जागांच्या जवळपास जरी ही आघाडी गेली 350च्या वर जरी आघाडी गेली तर मला असं वाटतं की हे मोठं आणि या सरकारचं यश राहील आणि त्याच्यातून सगळं मार्ग निघतील. मी आदरणीय जोग सरांचं मनपूर्वक आभार ज्ञानयुद्धातर्फे या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी जी सगळी मंडळी मान्यवर विचारवंत आणि आलेली आहेत त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. शंखनाद त्यांनाही याचं जे काही रेकॉर्डिंग केलं आहे त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या सूचनांसाठी ध्वनी सेवकाची सूचना द्यायला ध्वनी सेवक डॉक्टर भागडीकर यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. कार्यक्रमाची एक सांगता झाली असलेली एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी या दृष्टीने आजचा जो विषय आहे या विषयामध्ये फक्त ऑब्झर्वेशन मी मांडतो आणि पुढील जो कार्यक्रम आहे त्याची घोषणा करतो. पहिलं ऑब्झर्वेशन असं आहे की सध्या मोदींची जी वर्किंग स्टाईल आहे, जी काम करण्याची जी पद्धत आहे, या पद्धतीमध्ये दोन विरोधाभास असे आहेत. दोन्ही संस्कृतीचे वेगळे विरोधाभास हे मोदींच्या कार्यशैलीमध्ये आपल्याला दिसून येतात. एक तर म्हणजे मोदींनी जी सत्ता संचालनाची जी कार्यपद्धती स्वीकारलेली आहे ही खूप करून इंदिरा गांधी यांच्याशी मिळतीच होती, सत्ता संचालनाची म्हणतो. पण जी वैचारिक परंपरा त्यांनी निभावलेली आहे ती संघाच्या पार्श्वभूमीची आहे. एका मोठ्या राष्ट्रीय दैनिकाचे अरुण शौरी हे पत्रकार अध्यक्ष होते, त्याचे पत्रकार संपादक होते. त्यांनी त्यावेळेला एक वाक्य म्हटलं होतं की जोपर्यंत भाजपाचं काँग्रेसीकरण होत नाही लोकप्रियतेच्या रूपात तोपर्यंत भाजपा ही सत्तेवर येऊ शकत नाही. आणि नेमकं भाजपाने ते सूत्र स्वीकारलं. स्वतःच्या लोकप्रियतेचं काँग्रेसीकरण केलं, पण वैचारिक धारा जी होती ती वैचारिक धारा ही काँग्रेसकडे स्वीकारली नाही, ती त्यांनी संघाची ठेवली. त्याच्यामुळे नेतृत्व सत्ता संचालनाचा आकृतिबंध हा इंदिरा गांधीकडनं स्वीकारला. वैचारिक बांधिलता ही RSS कडनं स्वीकारली आणि या दोन्ही संस्कृतीचं संगम झाल्यामुळे ना भूतोना भविष्यात असं यश हे भाजपाला मिळालं. पण याच्यामध्ये एक धोका आहे, तर जसं तो सरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की असा सत्ता संचालनाचं नेतृत्व स्वीकारताना किंवा सत्ता संचालनाचा आकृतिबंध स्वीकारताना 75चा इंदिरा गांधीचा आभास हा या नेतृत्वामध्ये येऊ नये, तो कमी अधिक प्रमाणात या ठिकाणी दिसून येतो. तो जर सांभाळला फक्त आणि 75चा इंदिरा गांधी मोदींनी स्वतः होऊ दिला नाही तर कदाचित पुढचे 2 टर्म किंवा 3 टर्म हा भारतीय जनता पक्ष हा सत्तेवर राहील असं म्हणण्यास काही हरकत नाही. आणि दुसरं ऑब्झर्वेशन आहे की जे सरांनी म्हटलेलं आहे 400 पार वगैरे, एक व्यावहारिक आराखडा जर पाहिला आपण संसदीय ज्या सीट्स आहे आपल्या ज्या उभ्या आपण त्याचा उत्तर दक्षिण असा जर छेद केला तर जेवढ्या काही आपल्या संसदेच्या सीट्स आहेत त्याच्यामध्ये उत्तर भारतातल्या ज्या सीट्स आहेत या सगळ्यात जास्त आहे की ज्या 400च्या आसपास आहेत. आणि या 400च्या आसपासच्या भरोशावर मोदी हे प्रत्येक वेळा निवडून आलेले आहे. याच्यामधनं तुम्ही साऊथ इंडियन दक्षिण भारत हा पूर्णपणे मायनस करा. पश्चिम बंगालमध्ये काही यश मिळेल ही खात्री असल्यामुळे आणि ती खात्री प्लस धरली जमेची बाजू जरी धरली आपण तरी मोदी स्वतः भाजप हे 300च्या वरती जाऊ शकत नाही. हे व्यावहारिक जे गणित आहे हे जर आपण लक्षात ठेवलं, संसदीय सदस्य आपली ज्या सीट्स आहेत
त्यात जर आपल्या लक्षात ठेवला तर मोदींचा पक्ष म्हणजे बीजेपी पक्ष हा 300च्या वरती जाऊ शकत नाही, 300च्या वर जाऊ शकत नाही, हे व्यावहारिक सत्ता आहे आजपर्यंतच आहे. 11 मेला भ्रष्टाचार मुक्त भारत जे दुसरा शनिवार येतो, तर 11 मेला याच ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त भारत आपल्या इथे हा विषय राहील आणि 24 वक्ते या ठिकाणी बोलतील. आणि त्याच्यानंतर 8 जूनला दुसरा शनिवार त्याला इलेक्शन अनालिसिस, कारण 4 जूनला आपलं इलेक्शन होऊन जाईल आणि सगळं आपल्याला अनालिसिस आपलं समोर येईल. तर त्याच्या संदर्भात 3 स्पीकर या ठिकाणी बोलतील, ते नंतर जाहीर केलं जातील. ते हे 2 कार्यक्रम आपले पुढचे आगामी मे आणि जून महिन्यातले आहेत, एवढं मी घोषणा करतो. आणि पुनश्च आदरणीय जोग सरांचं आणि आमचे मित्र डॉक्टर नाईकवाडे यांचं मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाची सांगता जाईल.